श्लोक क्रमांक 11 ते 30 आहे. त्याच्यामध्ये सांख्य योगाबद्दल भगवंत पूर्ण वर्णन करतायत. सांख्य योग म्हणजे शरीर, आत्मा आणि भगवंत ह्याचं जे काही वर्णन आहे, म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म स्तरापात जे काही आहे त्याचं वर्णन म्हणजे सांख्य योग. त्यानंतर श्लोक क्रमांक 31 ते श्लोक क्रमांक 37 आहे. त्याच्यामध्ये भगवंत कर्मयोगाचं वर्णन करतायत, विशेष करून सकाम कर्मयोगाचं वर्णन करतायत. कर्मयोगामध्ये 2 भाग आहेत, सकाम कर्मयोग आणि निष्काम कर्मयोग. तर ह्या श्लोकांमध्ये भगवंत सकाम कर्मयोगाचं वर्णन करतात. त्यानंतर श्लोक क्रमांक 38 ते श्लोक क्रमांक 53 मध्ये भगवंत निष्काम कर्मयोग आणि बुद्धियोग या श्लोकांचं ह्याचं वर्णन करत आहे. आणि कशा प्रकारे निरासक्त होऊन आपण आपलं कार्य करावं आणि त्या निरासक्त केलेल्या कार्याला कशा प्रकारे कोणत्याही प्रकारची रिॲक्शन येत नाही त्याच्याबद्दल भगवंत वर्णन करतायत. पुढे श्लोक क्रमांक 54 ते श्लोक क्रमांक 72 जे आहे शेवटच्या श्लोकापर्यंत हा जो सेक्शन आहे हा पूर्णपणे फार महत्वाचा सेक्शन आहे. यातले प्रत्येक श्लोक जो आहे तो फार विशेष आहे. याच्यामध्ये भगवंत स्थितप्रज्ञ अर्जुन विचारतात, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. स्थितप्रज्ञ जो डिवोटी आहे, स्थितप्रज्ञ जो साधू आहे, जो योगी आहे, तो कसा चालतो, कसा बोलतो, मग त्याचं पूर्णपणे विश्लेषण भगवंत श्लोक क्रमांक 72 पर्यंत करतायत. याच्यामध्ये जे जीवनमुक्त आहेत, जे मुक्त आत्मा आहेत, त्यांच्या विशेष गुण कशा आहेत त्या सर्व गुणांचं वर्णन श्लोक क्रमांक 54 ते श्लोक क्रमांक 72 याच्यामध्ये होतं. तर आतापर्यंत आपण पाहिलं की अर्जुन जो आहे फार बुद्धिमान व्यक्ती असल्यासारखं 4 कारणं भगवंतांसमोर ठेवतोय. आणि अर्जुन बुद्धिमान व्यक्ती होता, पण अर्जुन भ्रमित झाला होता. तो भागवत शास्त्र आणि अर्थशास्त्र यांना दोघांना एकत्र करून काहीतरी त्याच्यातून अशा प्रकारे कारण शोधत होता की जेणेकरून युद्ध थांबावं किंवा युद्धाचा तो स्वतः युद्धातून बाहेर निघावा अशी त्याची इच्छा होती. आणि त्यामुळे अर्जुनाने भगवंतांना आतापर्यंत दिलेली 4 कारणं आपण पाहिली. एक म्हणजे अर्जुनाची करुणा, कारण तो एक भक्त आहे. त्यानंतर दुसरं कारण आपण पाहिलं की अर्जुन कोणत्याही प्रकारचं पाप करण्याची त्याची इच्छा नव्हती, कारण ह्या आतताईंना किंवा ह्या शत्रूंना जर मारलं तर मला पाप लागेल, त्यांच्या शरीराचा जर अंत झाला तर मला पाप लागेल, त्याची ती इच्छा नव्हती. तिसरं कारण आपण पाहिलं की कशा प्रकारे जर पूर्णपणे कुळ आहे, कुळाचा नाश होईल आणि कुळाचा नाश झाला तर पूर्ण समाजाचा आणि धर्माचा पूर्णपणे नाश होईल. हा आपण तिसरा मुद्दा पाहिला. तिसऱ्या मुद्द्यामध्ये अर्जुन सांगतात की कशा प्रकारे जर हे जे क्षत्रिय आहेत किंवा हे पुरुष मंडळी आहेत त्यांचं तेथे मृत्यू झाला तर त्यानंतर स्त्रिया ज्या आहेत त्या दूषित होऊ शकतात आणि त्यापासून जे वर्णसंकर जन्माला येतील, वर्णसंकर जन्माला आल्यानंतर वर्णसंकर जे आहेत त्यांना आपल्या पितरांना कशा प्रकारे तर्पण करावं, कशा प्रकारे त्यांना पितरांना जे काही अर्पण करायचे ते अर्पण करायची जर माहिती नसेल तर पूर्ण कुळाच्या संस्कृतीचा नाश होईल, जे काही कुळामध्ये आलेला आहे. आणि कुळातल्या संस्कृतीचा नाश झाला तर समाजाचा नाश होईल. समाजात कसल्याही प्रकारची संस्कृती मिळणार नाही, समाजाचा नाश होईल. आणि जेव्हा समाजात संस्कृती नसेल तर त्यानंतर धर्माचा नाश होईल. तर आपण ही पूर्ण शृंखला पाहिली की कशा प्रकारे एकामागे एक ह्या गोष्टी होतील. त्यानंतर आपण चौथं कारण पाहिलं ते म्हणजे आनंद कोणाबरोबर भोगू, किंवा हे राज्य साम्राज्य मला मिळालं, मी राजा जरी झालो तरी मी कोणाबरोबर आनंद भोगू. माझे सगळे काही काका मामा सगळेच गेले तर त्यांच्यावर कोणाबरोबर मी हे राज्य आमचा आनंद भोगू. तर ह्या 4 कारणामुळे अर्जुन जो आहे युद्ध करण्यास तयार नव्हता. आता आपण इथून पुढे पाहूयात, पुढचे जे श्लोक क्रमांक 3, 4, 5 मध्ये आपण पाहूयात की अर्जुन जो आहे तो संभ्रमित झालेला आहे किंवा तो कुठल्याही कन्क्लुजनला पोहोचू शकत नाहीये. तर त्याचा आपण श्लोक क्रमांक 1 पासून चर्चा करूयात. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्ण आकालु ईशनम् विशदन्तिमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. माताजी तुमचा माईक बंद करा. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खसलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आणलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. इथे पुन्हा एकदा भगवंत कृष्णांना मधुसूदन म्हणून संबोधित केलेले. पुढे सांगू शकतो मधुसूदन शब्दाचा अर्थ काय आपण शिकलो? मधु राक्षसाचा वध केला, त्याच्या पाठीमागे काय संदेश काय आपल्यासाठी, किंवा काय मधुसूदन हा शब्द कशासाठी वापरला जातो?
ह्याच्या आधी भगवद्गीतेमध्ये एकदा मधुसूदन शब्द आलेला आहे. प्रत्येक जो राक्षस होता जेव्हा कृष्ण लीलेमध्ये आले होते आणि कृष्णाने जेव्हा प्रत्येक राक्षसाला मारलं, तर त्या राक्षसाचा जो वाईट गुण आहे, म्हणजे आपल्या हृदयातले जे अनर्थ आहेत किंवा जे वाईट गुण आहेत, तो संबोधित करतात प्रत्येक राक्षस जो आहे. जसं रावण जो होता तो कामुक होता, किंवा रावण जो होता तो फार लोभी होता, त्याला सोन्याची फार हाऊस होती. तर त्यासाठी त्याला मारल्यानंतर भगवंताने लोभाचं किंवा हाऊस जे आहे रावणाच्या आतली त्याचा नाश केला. तसं प्रत्येक राक्षसांपैकी मधु जो राक्षस होता, तो मधु राक्षस हा कन्फ्युजन किंवा भ्रम जो आहे त्याचा राक्षस, त्याचं प्रतीक आहे. आणि जेव्हा मधुसूदन भगवंतांचं नाव येतं, म्हणजे भगवंत जे पूर्ण भ्रमातून व्यक्तीला मुक्त करतील असं त्याचा अर्थ होतो. तर अर्जुन आता सध्या भ्रमामध्ये आहे, पूर्णपणे चिंताग्रस्त झालेला आहे. तर त्याच्या भ्रमातून भगवंतांना बाहेर काढायचं अर्जुनाला, म्हणून इथे मधुसूदन म्हणून संबोधित केलंय. तर संजय इथे धृतराष्ट्रांना सांगतोय, हे धृतराष्ट्र चिंता करू नकोस, मधुसूदन त्यांच्या बरोबर आहेत, त्याची जी काही चिंता आहे ते त्यांची चिंता दूर करतील. अशा प्रकारे त्या धृतराष्ट्राच्या हृदयामध्ये ती एक भीती प्रकट करण्यात आलेली आहे. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खसलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आणलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. तात्पर्य वाचा कोणी. हा वाचा ऑनलाईन. तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारा भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्यांबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनातन आत्म्याबद्दल करुणा असते म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णांनी मधु दैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना त्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे. त्या अज्ञान रूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही. बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञान रूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्तुरूपी स्थूल शरीराचे रक्षण करून समाविष्ट वाचवता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शुद्ध किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती, परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो, त्यालाच या प्रकारचा साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. हरे कृष्ण. इथे अर्जुन भगवंत प्रभुपादजी सांगतात मधुसूदन शब्दाचा अर्थ, जे अज्ञान रूपी जो राक्षस आहे त्याचा वध केला, यामुळे आपण स्वतः इल्युजन मध्ये भ्रमात जातो. त्यानंतर दुसरी गोष्ट फार महत्वाची प्रभुपाद इथे सांगतायत, ते म्हणजे दुसऱ्या वाक्यात सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. बऱ्याच वेळा बरेच लोक म्हणतात हे साक्षात्कारी बाबा आहेत, त्या बाबांना साक्षात्कार झालेला आहे. साक्षात्कार म्हणजे काय हे फार महत्वाचं. बऱ्याच वेळा आम्हाला जेव्हा मंदिरात भक्त काय कोणी नवीन व्यक्ती भेटायला येतात, तुम्हाला काही साक्षात्कार झालाय का, तुम्ही देवाला पाहिलंय का, तुम्ही देवाची काही लीला पाहिली आहे का, असं विचारतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट आत्मसाक्षात्कार म्हणजे, जसं आपल्याकडे प्रभुपादांनी आत्मसाक्षात्काराचे विज्ञान हे पुस्तक लिहिलंय, तर सगळ्यात महत्वाचा आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्या जीवाबद्दल करुणा. पुढे जाऊन आपण भगवद्गीतेत पाहणार आहोत काही श्लोकांमध्ये की भगवंत म्हणतात की स्वतःचं रक्षण करणं म्हणजे काय. तर आपण बऱ्याच वेळा स्वतःचं रक्षण करणं म्हणजे ह्या शरीराचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. त्या शरीराचं रक्षण करण्यासाठी आपण अन्न घेतो, जे काही गरजेच्या गोष्टी आहे, व्यायाम घेतो, ह्या सर्व गोष्टी आहेत. आपण असं समजतो की माझं रक्षण करतो, किंवा देशातून सैनिक, पोलीस जे काही जे रक्षण करण्याच्या गोष्टी आहेत त्याद्वारे वाटतं की माझं रक्षण होत आहे. पण स्वतःचं रक्षण करणे म्हणजे आत्माचं रक्षण करणे आहे. आणि जर खरंच आपल्या जीवनामध्ये करुणा, जर आपल्यावर स्वतःबद्दल करुणा दाखवायची असेल आणि दुसऱ्यांवरती काही करुणा दाखवायची असेल, तर त्यांना आध्यात्मिक ज्ञान देणं गरजेचं आहे. आणि त्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे आत्मा आहे या आत्म्याला सुखी करण्यासाठी किंवा आत्म्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पुरवणं महत्वाचं आहे.
तर जर खरंच करुणा कोणा भक्तामध्ये असेल तर ती म्हणजे आत्म्याबद्दलची करुणा. त्यानंतर हा प्रश्न परीक्षेत येणार आहे, त्यामुळे आताच सांगतोय. प्रभुपाद तिथे एक उदाहरण देत आहेत, अॅनॉलॉजी देत आहेत. अॅनॉलॉजीला काय मराठीमध्ये शब्द आहे? उपमा. काय उपमा दिलेली इथे? ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद व्यक्तीचे वस्त्र करणे व्यर्थ आहे. तर एखादा माणूस बुडत आहे आणि त्या बुडणाऱ्या व्यक्तीचं आपण परत कोणीतरी उडी मारली आणि उडी मारून एकदम प्रयत्न करून गेला आणि त्याचं कोट घेऊन वापस आला, कसं होईल? तो बिचारा तोही वैतागला आणि तो त्याचं काहीच नाही. तसंच आपण करतो सध्या आपल्या जीवनामध्ये. आपण आत्म्याला जे काही अन्न पुरवायचं आहे किंवा आत्म्याला जे काही गरजेच्या गोष्टी ते देण्याशिवाय आपण बाह्यरूपी जे शरीर आहे त्याला आकर्षित करण्यासाठी किंवा त्याला सुंदर करण्यासाठी किंवा त्याला तंदुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो. ते म्हणजे बाह्य रूपातला जो कोट आहे किंवा जे शरीराचं वस्त्र आहे त्या वस्त्राचं रक्षण करण्यासारखं आहे. तर आपल्याला आत्मसाक्षात्कारासाठी जेव्हा एखाद्या शेवटच्या लाईनमध्ये प्रभुपाद लिहितात, जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो, यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता होते. तर आपण पाहणार आहोत ह्या पुढच्या काही श्लोकांमध्ये की प्रभुपाद आणि भगवंत पूर्णपणे आत्मा काय आहे आणि आत्म्याचं रक्षण कशा प्रकारे होतं. कारण अर्जुनाचा खूप मोठा संभ्रम होता की मी ह्या व्यक्तींना मारलं तर मला पाप लागेल. तर भगवंत त्या आत्म्याच्या ज्ञानात्वाद्वारे अर्जुनाला सांगतायत की तू त्यांना मारलं किंवा नाही मारलं तरी त्यांचा मृत्यू हा अटळ आहे. तू ह्यांना जेव्हा वासांसी जिज्ञानी यथाविया भगवंत सांगतात की ह्यांचा नाश होणारच आहे, त्यांना दुसरं शरीर मिळणारच आहे, तर त्यामुळे तू जे करतोय ते पाप नाहीये असं सांगून अर्जुनाला ते प्रोत्साहन देतात. तर अशा प्रकारे आपण पाहतो की अर्जुनाचा जी काही करुणा होती त्याच्याबद्दल भगवंत सांगतात, प्रभुपाद सांगतात की खरी करुणा म्हणजे आत्म्याची चिंतन किंवा आत्म्याचं रक्षण, ही करुणा करुणा. जी अर्जुनाची करुणा होती ती पूर्णपणे सत्य करुणा नाहीये किंवा ती खऱ्या अर्थाने करुणा नाहीये की बाबा ह्या व्यक्तींना अमुक व्यक्तींना मी मारू इच्छित नाही. तर जर एखाद्याची करुणा जर असेल तर ती आत्मसाक्षात्कारासाठी आणि आत्म्याबद्दल असली पाहिजे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्सर्गम् कीर्तिं अर्जुन. ह्या श्लोकाद्वारे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये पहिल्यांदा प्रत्यक्षात बोललंय भगवंतांनी. ह्याच्या आधी भगवंतांचं नाव आलं होतं किंवा भगवंतांच्या संजयाच्या द्वारे भगवंत असे म्हणाले असं आपण पाहिलं मागच्या अध्यायात. पण इथे स्वतः श्री भगवान उवाच हा पहिला श्लोक आहे जिथून भगवंत इथं बोलायला सुरुवात करतायत. तर प्रभुपाद सांगतात की इथे भगवान उवाच सांगितलेलं आहे. कोणी असं म्हणत नाहीये की बाबा अमुक व्यक्ती आहे, श्री भगवान सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे भगवान या शब्दाचा अर्थ काय. काय महेश तू भगवान शब्दाचा अर्थ? कृष्ण. भग मतलब ऐश्वर्य, वाण म्हणजे सर्व ऐश्वर्यांनी पूर्ण आहे. जसं आपण म्हणतो ना धनवान जो धनाने पूर्ण आहे किंवा शक्तिमान जो शक्तीने पूर्णपणे आहे, तशा प्रकारे ऐश्वर्यवान जे आहेत, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्स्य, या श्लोकामध्ये त्याचा अर्थ येतो. त्याच्यामध्ये भगवान म्हणजे जे पूर्णपणे षड ऐश्वर्याने पूर्ण आहेत. षड ऐश्वर्य कोणते कोणते आहेत? कोणाला माहित नाहीये षड ऐश्वर्य? परीक्षा नाहीये, चिंता करू नका. षड ऐश्वर्य जेव्हा आपल्याला आठवायचे असतात, बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये होतं विचारतात, तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला जी इच्छा आहे ना की बाबा मी सुंदर दिसावे, मी बुद्धिवान असावं, मी शक्तिवान असावं, ह्या गोष्टीचा विचार केला की षड ऐश्वर्य सगळे आठवतील. काय विचार प्रश्न. तर 6 ऐश्वर्य अशा प्रकारे आहे की धन, शक्ती, बुद्धी, नंतर वैराग्य, फेमस, प्रसिद्धी आणि सामर्थ्य, नाही ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य ज्ञान. सुंदर बुद्धी वैराग्य 4 झाले. धन संपत्ती म्हणजे सामर्थ्य म्हणू शकतो आपण, ऐश्वर्य म्हणू शकतो. त्यानंतर दुसरे आहे बुद्धी, ज्ञान, त्यानंतर शक्ती, त्याच्यानंतर समृद्धी, प्रसिद्धी, वैराग्य
सौंदर्य, सुंदरता, ज्ञान सुंदरता आणि सौंदर्य, सुंदरता, ब्युटी. सुंदर. ह्या ज्या 6 आहेत, ह्या 6 ऐश्वर्यांनी पूर्ण जे आहेत ते भगवंत आहेत. बऱ्याच वेळा तुम्ही श्रीमद भागवतम वाचलं तर त्यामध्ये काही जे व्यक्तिमत्व आहेत, जसे नारद मुनी आहेत किंवा ब्रह्माजींना किंवा काही यांना असं वर्णन येतं की श्री भगवान वाच किंवा नारद मुनींना सुद्धा भगवान म्हटलेलं आहे. तर आपण हे कसं समजायचं तेही महत्वाचा मुद्दा इथे. कारण आपण व्याख्या अशी पाहिली आहे की जे षड ऐश्वर्य पूर्ण आहेत ते म्हणजे भगवान आहेत. मग नारद मुनींना भगवान का म्हटलंय, शिवजींना भगवान का म्हणलंय भागवतामध्ये, किंवा ब्रह्माजींना भगवान का म्हटलंय, कुठेतरी इंद्राला सुद्धा भगवान म्हटलेलं आहे. तर हे भगवान त्यांना जे सांगितलंय उद्देशून, ती एक उद्देशण्यासाठी किंवा त्यांना एक उपमा देण्यात आलेली आहे. पण ते भगवान नाही आहेत हे आपल्याला समजण्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये, की त्यांच्यामध्ये काही विशेष गुण आहेत किंवा सर्वसामान्यांपेक्षा त्यांच्यामध्ये जास्त गुण आहेत. त्यामुळे त्यांना भगवान म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. नारद मुनींचं वैराग्य, नारद मुनींची जी काही बुद्धी आहे, नारद मुनींच्या मध्ये जी काही बाकी सौंदर्य आहे, हे सामान्य जणांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांना भगवान म्हणून उद्देशण्यात आलेलं आहे. पण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, त्यामुळे प्रभुपादांनी कृष्णा गॉड आहे असं नाही म्हटलं. कृष्णा इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. भगवंत जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत असं भगवंतांनी प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण श्री भगवान उवाच जेव्हा म्हटलंय तेव्हा कृष्ण स्वतः म्हणतात. बरेच काही असे टीकाकार आहेत ते श्री भगवान उवाचला स्वतःचा अर्थ लावतात. ते भगवान म्हणजे कृष्णच नाहीये, ते भगवान म्हणजे ती ज्योत आहे, ते भगवान म्हणजे कोणीतरी परमात्मा आहे, ते परमात्माचं वाक्य आहे. पण इथे वार्तालाप कोणाचा चाललाय? वार्तालाप जो चालला आहे तो कृष्ण आणि अर्जुनामध्ये चाललेला आहे. त्यामुळे श्री भगवान उवाच म्हणजे इथे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत, हे समजणं आपल्याला फार गरजेचं आहे. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाहीत, तर त्या त्याला दुष्कृतीला कारणीभूत होतात. कुतस्त्वा कश्मलमिदम, कुठून आलं हे कश्मल? हे तुझ्या दूषितपणा कुठून आलं? कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम, हा असा विषयामध्ये किंवा अशा भ्रमामध्ये कसा अडकलायस तू? अनार्य अजुष्टम अकीर्तीम स्वर्गम, म्हणजे तुला कीर्ती मिळणार नाहीये, प्रसिद्धी मिळणार नाहीये, तुला स्वर्गाची प्राप्ती होणार नाहीये. त्याचद्वारे तू जो आहे हे जीवनाचे जे मूल्य तुला कळत नाहीयेत, अनार्य. नंतर अजुष्टम, तुझे आचरण करतो हे चुकीचं आचरण आहे, हे तुझ्यावरती हा पूर्णपणे दूषित कल्मश कशामुळे आला अर्जुन? हा भगवंतांचा इथे प्रश्न आहे. प्रभुपाद मोठं तात्पर्य लिहितात त्याच्यावरती. तात्पर्यातल्या काही गोष्टी आपण पाहूयात. आपण जसं सुरुवातीला चर्चा केली, भगवंत कृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत त्याच्याबद्दल प्रभुपाद लिहितात. कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख भगवान असाच केला आहे. भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. तर साक्षात्काराच्या आज आपण 2 डेफिनेशन पाहिलं. आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्म्याबद्दलची करुणा, आणि दुसरा साक्षात्कार म्हणजे जी उच्च कोटीचा साक्षात्कार जो आहे तो म्हणजे भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत याची जाणीव होणे. परमसत्याचा साक्षात्कार 3 अवस्थांमध्ये होतो: निर्विशेष ब्रह्म, सर्वव्यापी आत्मा आणि परमात्मा. ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या 3 अवस्थांमध्ये परमसत्याचा साक्षात्कार होतो. परमसत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आलेली आहे. वदंती तत्वविदस्तत्वम यज्ञान अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये बरेच काही जे मायावादी आहेत ते म्हणतात ह्याच्यामध्ये काय सांगितले? ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर प्रभुपादांनी आणि आपल्या आचार्यांनी सांगितले की ब्रह्मन जो आहे तो एक स्तर आहे, त्यानंतर त्याच्यावरती जो आहे तो परमात्मा, आणि त्याच्यावरती जो आहे भगवान आहे. मायावादी किंवा ब्रह्मवादी म्हणतात की ब्रह्मन हा पहिल्यांदा शब्द आलाय ना, म्हणजे ब्रह्मन सर्वात वरचा स्तर आहे. तर तुम्ही कोणाला भेटलात आणि ह्याच्यावरती कधी ह्या श्लोकावरती चर्चा झाली तर त्यांचा असंच समज आहे की ब्रह्मन सर्वात सुरुवातीला आहे, म्हणजे ब्रह्मन सर्वात वरचा आहे. त्यामुळे बरेच अद्वैतवादी आहे. जर तुम्ही आता रिसेंटली एक अबोबा आहेत, नवीनच त्यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केलेले, मराठीमध्ये तरुण मुलगा आहे. तर त्यांनी सध्या इस्कॉनवरती बराच आक्षेप घेतलाय. तर त्या इस्कॉनच्या आक्षेपामध्ये ते म्हणतात की इस्कॉन संस्थावाले त्यांना काही श्लोकच माहित नाहीये, त्यांचा ब्रेन वॉश करण्यात आलेला आहे,
त्यांना असं सांगतात की त्यांना ते आणि भगवंत शिवजी आणि कृष्ण याच्यामध्ये ते विभाजन करतायत, किंवा शिवजींना ते कमी लेखतायत, किंवा बाकी जे देवी देवता त्यांची पूजा करू नका म्हणतायत. तर त्यांनी बऱ्याच काही गोष्टी वाचलेल्या नाही आहेत. तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, त्यांनी जो दुसरा व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये ते सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगतात, ज्याच्यामध्ये सांगतात की द्वैतवादी जे आहेत, म्हणजे जे भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून पूजा करतात, त्या द्वैतवादींना अद्वैत कधी समजणारच नाही. तर असा प्रश्न आल्यानंतर आपल्यामध्ये कधी चिंता, म्हणजे आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की खरंच की मला अद्वैत एवढा श्रेष्ठ आहे का, मला अद्वैत समजणार नाहीये का? तर त्यासाठी आपलं जे तत्व आहे, अद्वैत तत्व आहे, किंवा आपलं जे किंवा द्वैत तत्व, विशिष्ट अद्वैत तत्व, आपण या गोष्टी पाहिल्या त्या क्लासमध्ये की कोणी कोणत्या आचार्यांनी कोणतं कोणतं तत्व सांगितलं. आणि आपलं जे आहे ते म्हणजे अचिंत भेदाभेद तत्व जे आहे, हे तत्व काय हे समजणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा ह्या तात्विक गोष्टींवरती आपल्याच जवळपासच्या लोकांमध्ये भरपूर काही चर्चा होऊ शकते, आणि त्या चर्चेमुळे आपण संभ्रमात पडू शकतो. आपल्याला प्रश्न पडेल, मी करतोय ते योग्य आहे की नाही. त्यामुळे आपण हे भक्तिशास्त्र शिकतोय आणि ह्याच्यामध्ये खोलात जाऊन ह्याचं अध्ययन करणं फार गरजेचं आहे. तर त्यामध्ये ते जे सांगतायत की अद्वैत जो आहे तो कोणाला समजणारच नाही, कारण भगवंत तसेही कोणाला समजणार नाहीये. त्यांचे नाव अचिंत्य आहे. अचिंत्य असल्यामुळे ते इनकन्सिव्हेबल आहे, तशी त्यांना कोणाला समजणार नाहीये. पण भगवंतांकडून जे ज्ञान आलेलं आहे, त्या भगवद्गीतेमध्ये आपण पाहणार आहोत की बरेच असे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये सांगितलंय की ब्रह्मन जो आहे हा खालचा स्तर आहे. त्याच्यामध्ये, आणि खालचा म्हणजे असं नाही की भौतिक स्तर आहे बाबा, खाल निम्न, जसं आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणतो, शूद्र म्हणजे खालच्या स्तरातले, असा स्तर नाहीये तो. भगवंतांचा साक्षात्काराचा एक अवस्था आहे ती भगवंतांच्या स्वरूपाची. त्यामुळे ती खूप उच्चतर स्तर आहे. पण ह्या 3 स्तरापैकी हा प्रथम स्तर आहे ब्रह्मन, ज्याच्यामध्ये भगवंतांच्या अंगठ्यामधून, पायाच्या बोटांमधून जी ज्योत बाहेर पडते, किंवा भगवंतांच्या शरीराची जी कांती आहे ती म्हणजे ब्रह्मज्योती आहे. आणि ह्या ब्रह्मज्योतीमध्ये जे लीन होतात, की ह्या ब्रह्मज्योतीवरती जे पूर्णपणे स्मरण मनन करतात ते ब्रह्मन आहेत. मग भगवंतांची जी ज्योत आहे तेवढंच सफिशियंट आहे का? प्रभुपाद ह्याचं उदाहरण देताना सांगतात, सूर्य आहे आणि सूर्याची भरपूर किरणं आहेत. तर सूर्याची जी किरणं आहेत ती प्रमुख आहेत की सूर्य प्रमुख आहे? सूर्य प्रमुख आहे. सूर्य नसेलच तर सूर्याच्या किरणाचा प्रश्नच येत नाहीये. पण तुम्ही सूर्याच्या किरणांवरती ते महत्व आहे की माझ्या डोळ्याला सूर्याची किरणं दिसत आहेत, किंवा सूर्याची किरणं माझ्यापर्यंत पोहोचू शकतात म्हणून ते महत्वाचे आहेत, हे योग्य नाहीये. बऱ्याच वेळा इस्कॉन संस्था, तिकडचं तिकडच आहे का? हरे कृष्णा रुक्मिणी देवी माताजी, तुमचा माईक चालू आहे. बऱ्याच वेळा आपला असं समज होऊन जातो, किंवा असा गैरसमज म्हणू शकतो, इस्कॉन संस्था खूप चांगली आहे कारण मी इस्कॉन मध्ये. तर असं नसावं. तसंच असं ब्रह्मवाद्यांचंही असं समज होतं की मी ब्रह्मवादी, किंवा मी ह्या तत्वाचं पालन करतोय म्हणून माझं तत्व चांगलं आहे. बऱ्याच वेळा काही संप्रदायांमध्ये वादसंवाद होतात, वादविवाद होतात, आणि त्या वादविवादाचं कारण असं असतं कारण मी ह्या संस्थेचं पालन करतो किंवा मी ह्या तत्वाचं पालन करतोय म्हणून ते योग्य नाही. हे तत्व योग्य आहे त्यामुळे मी ह्याचं पालन करतोय असं आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला ही तत्व समजून घेणं गरजेचं आहे. तर ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. तर ब्रह्मन साक्षात्कार, त्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे हा ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतो. त्याच्यानंतर दुसरा साक्षात्कार जो आहे तो म्हणजे परमात्मा साक्षात्कार. परमात्मावादी जे साक्षात्कारी असतात ते परमात्मा रूपी भगवंतांचं स्मरण करतात, किंवा त्यांच्यावरती मनन करतात, आणि परमात्मा रूपी भगवंत आपल्या हृदयामध्ये आहेत. परमात्मांचं सुद्धा स्वरूप आहे, ते चतुर्भुज रूपामध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतात. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये अशा प्रकारे स्थित आहेत परमात्मा की ते प्रत्येक जीवात्मा काय करतो, आपण जसं भगवद्गीतेमध्ये उदाहरण पाहतो, जे स्कंद पुराणातून जे उदाहरण येतं की 2 पक्षी आहेत एका झाडावरती. एक पक्षी जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, फळ खातोय, फुलावरती जातोय, इकडून तिकडे उड्या मारतो. आणि दुसरा पक्षी जो आहे तो म्हणजे फक्त लक्ष देतो, उपदिष्टा, अनुमंता, भरता, भोगता. तो जो आहे तो फक्त बघतोय की काय करतोय हा व्यक्ती, आणि त्याला पूर्णपणे सँक्शनिंग करत असतो, काय करायचं हो की नाही त्याला म्हणत असतो. तर त्या रूपाने परमात्मा जे आहेत हे आपल्या हृदयामध्ये चतुर्भुज रूपात आहेत, आणि ते अशा स्थितीमध्ये उभे आहेत की एखादी म्हणजे खाली दरी असेल किंवा खाली काही कोणाला बघायचं असेल, आपण जर घराच्या गच्चीवरती गेलो आणि खाली बघायचं असेल तर कशा प्रकारे आपण बघू, एक पाय वरती आहे त्यांचा असा कार्यदक्षता अवस्थेमध्ये, आणि एका पायाने खाली बघतायत की हा जीवात्मा करतोय काय, एवढी त्यांना काळजी आपली. तर भगवंत एवढे कृपाळू आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुहृदम सर्व भूतानाम, त्याच्यामुळे म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये, मग तो जीवात्मा कीट जीवत असेल किंवा एखाद्या शौच मध्ये पडलेला जरी किडा असेल,
किंवा हत्ती असेल किंवा मनुष्य असेल किंवा देवी देवता असेल, अशा प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत स्थित आहेत. कोणालाही भगवंत सोडत नाहीत ह्या भौतिक जगतामध्ये. तर हे करुणामय भगवंतांचं जे रूप आहे त्यांना आपण नेहमी कृतज्ञ राहणं फार गरजेचं आहे. तर हे परमात्मा रूपी भगवंत आहेत. आणि जे परमात्मावादी असतात त्यांच्या दोन प्रकारे त्यांची उद्धार होतो किंवा त्यांची स्थिती असते आध्यात्मिक जगतात. एक तर काही परमात्मावादी जे आहेत ते शांत रस जो आहे भगवंतांचा त्या शांत रसामध्ये लीन होतात. मग शांत रसामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही म्हणजे झाड, वृक्ष, वल्ली, डोंगर, दगड ह्या गोष्टी बनवू शकतात. किंवा शांत रसामध्ये जे भक्त आहेत तसेही असू शकतात. जसं आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण पाहतो. ध्रुव महाराज हे शांत रसातले भक्त आहेत. त्यांनी पूर्णपणे भगवंतांचं स्मरण चिंतन केलं. पण मी असं म्हणणार नाही की ते परमात्मावादी होते, पण शांत रसाचं एक उदाहरण आहे ते. तर तशा प्रकारे कोणी भक्त बनू शकतात. किंवा तेच परमात्मावादी आणखीन भगवंतांची पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करून आणखीन त्यांचा उद्धार आहे तो वेगवेगळ्या रसांमध्ये जाऊ शकतो. आणि तिसरं जे ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते, भगवान जो शब्द आहे तिसरं जे स्वरूप आहे किंवा तिसरा जो साक्षात्कार आहे तो म्हणजे भगवंत म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. किंवा भगवंत हे एक व्यक्तिमत्व आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. आध्यात्मिक जगतामध्ये ज्या काही गोष्टी आहेत मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो त्या प्रत्येक गोष्टी व्यक्ती आहेत. म्हणजे आपण ह्या लीलेत पाहतो, दामोदर लीलेमध्ये पाहतो तर यशोदामाई भगवंतांना दूध पाजत होती आणि दूध पाजताना त्यांनी पाहिलं की दूध जे आहे ते उतू जात आहे. तर ते दूध उतू जाण्यापाठीमागे आचार्य खूप छान टीका करतात. आचार्य सांगतात की दूध जे आहे त्याला वाटत होतं की आता अरे हे तर यशोदामाईचं स्तनपान करतायत आणि त्यांनी जर पूर्णच दूध पिलं त्यांचं पोट भरलं तर आमचं काय होणार, म्हणून आता आमचं जीवन व्यर्थ आहे, त्यामुळे हे आगीत मी स्वतःला आत्महत्या करतो, मी उडी मारतो, अशी त्यांची इच्छा होती. किंवा जेव्हा यशोदामाई भगवंतांच्या पाठीमागे पळत होत्या काठी घेऊन तर त्यांच्या डोक्यावरती वेगवेगळी फुलं होती. तर ती फुलांचं त्यासुद्धा एक व्यक्तिमत्व आहे. तर ती फुलं सुद्धा अशी विचार करायला लागली की हे मी काय पाहतोय. मला दोन प्रकारे ते विचार करतात, दोन प्रकारे टीका येतात की हे भगवंतांना कोणी पकडणार किंवा मारणार हे बघण्यापेक्षा आम्ही उड्या मारतो, आम्हाला नाही बघायचं आहे, मग त्यामुळे डोक्यावरून फुलं पडायला लागली. या दुसरा अर्थ असं होतो की यशोदामाई ज्या आहेत त्या एवढ्या महान भक्त आहेत की कितीतरी योगी पुरुष आहेत जे भरपूर ध्यान, धारणा, साधना, समाधी करतात आणि भगवंतांना हृदयात स्थापन करण्याचा प्रयत्न करतात आणि तरीही ते पकडू शकत नाहीत भगवंतांना. पण यशोदामाई इतक्या महान भक्त आहेत की त्या भगवंतांना सहजासहजी पकडतायत. तर मग अशा यशोदामाईच्या चरणी आपण का नाही जावं, अशा भावाने ती फुलं जी आहेत त्यांच्या डोक्यावरून पडतात. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक जी गोष्ट आहे ती व्यक्ती आहे. त्याच प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहे त्यांचं स्वरूप आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीलाच भगवान म्हणणं गरजेचं आहे. त्यामुळे भगवान जो आहे हा उच्च स्तर आहे ज्याच्यामध्ये भगवंत जे आहेत ते प्रत्येक व्यक्तीशी आदान प्रदान करतात, त्यांच्याबरोबर लीला करतात आणि त्यामुळे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान असे 3 स्टेप्स आहेत हे समजणं गरजेचं आहे. त्यामध्ये भगवान जी स्थिती आहे ही सर्व उच्च स्तराची स्थिती आहे. आणि प्रभुपादांच्या कृपेने, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आपण सध्या आपल्या इस्कॉन संस्थेमध्ये ह्याच तत्वाचं पूर्णपणे पालन करतो. पुढे प्रभुपाद सूर्याचं उदाहरण देत आहेत या 3 तत्वांचं बद्दल. ही 3 दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात. सूर्यालाही विविध प्रकारची 3 स्वरूपे असतात. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि सूर्यलोक. तर सूर्यदेवता जे आहेत ते तुम्ही सूर्यदेवतांचा जो फोटो पाहिला असेल तर त्यांचा एक रथ आहे आणि त्या रथावरती बसून सूर्यदेवता जे आहेत ते पूर्णपणे भ्रमण करतात. आपण आपल्या भूगोलात शिकलं आहे की पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरत असते, पण जे शास्त्र आहे आपल्या शास्त्रांमध्ये, वैदिक शास्त्रामध्ये सांगितलंय की सूर्यदेवता जे आहेत ते पूर्ण सगळे ग्रह तारे जे आहेत त्यांना भ्रमण करतात, त्यांना एक परिक्रमा करत असतात. रोजची त्यांची एक परिक्रमा असते पूर्णपणे. तर ते एक सूर्य देवता जे आहेत ते म्हणजे भगवंतांचं भगवान रूप स्वरूप आहे. नंतर सूर्याचा जो पृष्ठभाग आहे जो आपल्या डोळ्याला दिसतो तो म्हणजे परमात्मा रिअलायझेशन, परमात्मा साक्षात्कार. आणि सूर्याची जी किरणं आहेत किंवा सूर्यप्रकाश जो आहे तो म्हणजे ब्रह्मन साक्षात्कार. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस प्रभू. कोण प्रभूजी? इथं सूर्याचा पृष्ठभाग आणि सूर्यलोक याच्यामध्ये ऍक्च्युअल सूर्य व्यक्ती कोण आहे? तिथं उदाहरणार्थ सांगितलं सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक.
याच्यामध्ये सूर्य व्यक्ती म्हणजे विवस्वान जे आपण म्हणतो त्यांचा उल्लेख नाही आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युली सूर्यदेवता जे आहेत ते प्रत्येक कल्पामध्ये बदलतात, त्यामुळे इथे विशेष करून प्रभुपादांनी कोण सूर्यदेवता आहेत की विवस्वान आहेत का ते असं म्हटलेलं नाहीये, त्यांचं नाव दिलेलं नाहीये. पण सूर्यदेवता जे आहेत. माझा प्रश्न असा होता की सूर्यदेव ही व्यक्ती असा उल्लेख नाही केला या तिन्ही उदाहरणांमध्ये. सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि सूर्यलोक. हो, मग हे असं झालं की गोलोक वृंदावन, ब्रह्मज्योती, त्याच्यानंतर पूर्णपणे जे काही वैकुंठ लोक आहेत ते, आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे गोलोक वृंदावन, असे 3 प्रकारे आपण समजू शकतो भगवंतांचे जे साक्षात्कार आहेत. ब्रह्मज्योतीचे साक्षात्कार होणं म्हणजे ब्रह्मन साक्षात्कार, वैकुंठ लोकात जाणून शांत रूपात भगवंतांची सेवा करणे म्हणजे परमात्मावादी साक्षात्कार, आणि भगवंतांच्या लीलास्तरीमध्ये भगवंतांच्या मध्ये लीलेमध्ये भाग घेणं ते म्हणजे गोलोक वृंदावनात जाणं, असा हा भगवान साक्षात्कार आहे. ठीक आहे विनायक. तर सूर्यलोक इथे जेव्हा म्हटलंय ते भगवंतांचं सूर्य भगवंतांचं लोक आहे, किंवा तिथे सर्वात प्रमुख व्यक्ती जे म्हणजे सूर्य आहे. जसं गोलोक वृंदावन हे भगवंतांचं धाम आहे, त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख व्यक्ती जे आहेत ते भगवंत आहेत. त्यामुळे सूर्यलोक किंवा गोलोक याचा उद्देशण्याचा अर्थ आहे की भगवंतांचं भगवान स्वरूपात केलेली पूजा किंवा भगवंतांचा भगवान साक्षात्कार आहे. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. पुढे भगवान या शब्दाच्या व्याख्या प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे पराशर मुनी, आपल्याला सगळ्यांना ती लीला माहिती आहे की कशा प्रकारे पराशर मुनींनी विष्णू जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे स्थापित केलं होतं आपले त्यांनी. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात, भगवान हा संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बळ, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते. कोणी सांगू शकतं का संपूर्ण वैराग्य कसं काय भगवंतांचं? भगवंतांकडे वैराग्य दिसतं का? अर्जुनाचं सारथ्य करतायत भगवंत, अर्जुनाचे सारथी झालेत. आपला सगळा स्वाभिमान, आपलं जे काही त्यांचे सगळ्या गोष्टी सोडून भगवंत सारथी बनलेले. बरोबर. आणखीन काही लीला किंवा कोणत्या याच्यातून दिसतं? विदुरांच्या घरी जाऊन त्यांनी भोजन केलं होतं. कोण? यश माताजी, शुभांगी माताजी. गोपीं समेत त्यांनी लीला केल्या, आणि जेव्हा अहंकार झाला गोपींना तेव्हा ते सोडून गेले होते, आणि विदुरांच्या घरी त्यांनी भोजन केलं होतं. बरोबर. तर हे वैराग्याची फार छान उदाहरण. माताजींनी सांगितलं की राजसूय यज्ञामध्ये भगवंत जे आहे ते शूस्टँडवरती उभे होते. शूस्टँडची सेवा दिल्यानंतर आपल्याला थोडी चिंता पडते, अरे काय म्हणतील, माझे कोणी जवळचे शेजारी कोणी आले तर बघितलं तर काय म्हणतील बाबा. पण भगवंतांनी त्याची चिंता केली नाही. त्यानंतर जसं प्रकारे माताजींनी सांगितलं, रासलीलेमध्ये जेव्हा गोपींना अहंकार आला होता, भगवंत लगेच त्यांना सगळ्यांना सोडून जाऊन गेले. हे फार अवघड गोष्ट आहे. कोणाला सुंदर स्त्रियांबरोबर तुम्ही आहात आणि सडनली त्यांना सोडून द्यायचं, हे खूप मोठं वैराग्य आहे भगवंतांचं. आणि असे भगवंतांच्या बऱ्याच लिहिलं. हरे कृष्ण. हा प्रभूजी, भगवंत एवढे भौतिक सृष्टीची निर्मिती करतात आणि नंतर परत आपल्या श्वासाद्वारे मध्ये घेतात सृष्टीला, तरी पण त्या सृष्टीमध्ये ते आसक्त होत नाही आपल्याच बनवलेल्या भौतिक. खूप छान, खूप उत्कृष्ट. तर भगवंत पूर्ण सृष्टीची निर्मिती करतात. आपण एक छोटंसं घर बांधल्यानंतर त्याला आपण आसक्त होतो, पण भगवंत जे आहे ते पूर्ण सृष्टीची निर्मिती करतात. आणि जेव्हा त्याची प्रलयाची वेळ येते किंवा जेव्हा ती सृष्टी परत त्यांना आतमध्ये घ्यायची असते, त्यावेळेस ते कशाही प्रकारे आसक्त होत नाहीत भगवंत त्या गोष्टीला. ते एक वैराग्याचं खूप छान उदाहरण आहे. उत्तम. तर अशा प्रकारे भगवंत जे आहेत हे 6 ऐश्वर्यांनी पूर्ण आहेत. त्यानंतर पुन्हा प्रभुपाद जे आहेत त्या वेगवेगळ्या श्लोकांद्वारे आपल्याला सांगतात, एतेच्या शकलाम पुषा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रियायु व्याकुलम लोकम मृगंती येगो येगे. या ठिकाणी भगवंतांच्या या ज्या अवतारांची यादी देण्यात आली आहे ती म्हणजे भगवंतांची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंशरूपे आहेत. पण श्रीकृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर या 28व्या युगामध्ये जे भगवंत श्रीकृष्ण आलेले आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर हा प्रश्न नेहमी स्वाभाविकरित्या बऱ्याच व्यक्तींकडून विचारला जातो की विशेष करून दशावतार जे आहेत हे फार फेमस आहेत. भगवंतांचे फक्त 10 अवतार नाही आहेत, भगवंतांचे भरपूर अवतार आहेत. पण जयदेव गोस्वामींनी या दशावतारांचं वर्णन केल्यानंतर दशावतार जास्त फेमस झाले.
तर दशावतारांमध्ये आपण पाहतो की भगवंत विष्णूंपासून हे 10 अवतार आलेत असं सांगण्यात येतं. मग सगळ्या भगवंतांचं जन्म किंवा भगवंतांचा विस्तार जो आहे हा विष्णूंपासून होतो का? किंवा कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कसे झाले मग? तर हे समजणं फार गरजेचं आहे तत्व. तर ह्या 2 गोष्टी आहेत. तर भगवंत कृष्ण जे आहेत यांनी ह्या सृष्टीची किंवा ह्या सर्व गोष्टींची निर्मिती केली. भगवंतांचं एक नाव आहे आत्माराम. तर आत्माराम ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यांना जे स्वतःमध्येच आनंदी आहेत, त्यांना वेगळ्या विशेष बाहेरच्या गोष्टींची गरज पडत नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टींचीच गरज पडते, पण तसं भगवंतांना नाही. असे काही भक्त आहेत ज्यांनाही आत्माराम म्हटलं जातं की ते स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या भक्ती करण्यामध्ये किंवा आत्म्याच्या समृद्धीसाठी जे काही गरजेचं आहे तेवढाच करण्यामध्ये खूप आनंदी असतात. त्यांना बाह्य रूपाने आनंदाची घ्यायची गरज पडत नाही. अशा काही भक्तांना सुद्धा आत्माराम म्हणतात. तुम्ही जर टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य महाप्रभूंची शिक्षा जे आहे, चैतन्य महाप्रभूंची शिक्षा, तर ते पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये आत्माराम हा जो शब्द आहे त्याचे 50 अर्थ दिलेले आहेत. 50 की 54 अर्थ दिले आहेत की आत्माराम शब्दाचे वेगवेगळे अर्थ. तर भगवंत कृष्ण आत्माराम आहेत, पण तरीही त्यांना वेगवेगळ्या लीला करायची इच्छा झाल्यामुळे त्यांनी या सृष्टीची निर्मिती केली. मग कृष्णानंतर बलरामजी आले. बलरामजींचा विस्तार जो आहे तो म्हणजे संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव. हे 4 व्यक्ती आपण 4 पर्सनॅलिटी जे आहेत भगवंतांच्या ते आपण पाहतो. बालाजीच्या परिक्रमा मार्गामध्ये तुम्ही पाहिलं असेल, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव. ह्या 4 विष्णूंच्या स्वरूपांचा विस्तार झाल्यानंतर महाविष्णू आले आणि महाविष्णू नंतर कारणदक्ष विष्णू, गर्भदक्ष विष्णू आणि शिरोदक्ष विष्णू हे 3 विष्णू आले आणि त्यानंतर सृष्टीची वेगवेगळ्या प्रकारे निर्मिती झाली. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं होतं. शिरोदक्ष विष्णू जे आहेत ते परमात्मा रूपाने आपल्या हृदय आहेत. कारणदक्ष विष्णू जे आहे त्यांच्या नाभीतून ब्रह्माजींचा जन्म झाला आणि एक ब्रह्मांड जे तिथं आहे किंवा कारणदक्ष विष्णू, शिरोदक्ष विष्णू आणि गर्भदक्ष विष्णूंच्या शरीराच्या प्रत्येक छिद्रातून वेगवेगळे ब्रह्मांड बाहेर येतात. तसं प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य त्यांनी तिथे सोपून दिलेलं आहे. तर ह्याच महाविष्णूंपासून जे हे 3 विस्तारित रूप येतात भगवंतांची, त्यांच्याच द्वारे भगवंतांचे वेगवेगळे अवतार सुद्धा येतात. तर आपण पाहतो मग ते कृष्ण आहे, राम आहे, बलराम आहे, नंतर परशुराम आहे, जे काही आपण अवतार, दशावतार किंवा त्याच्यापेक्षा जे वेगवेगळे अवतार आहेत ते येतात. तर मग कृष्ण जे आपण पाहतो की ज्यांची पूजा करतो ते विष्णूंपासून आलेत का? ते प्रत्येक चतुर्युग सायकल असते. एक सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग ह्या 4 युगाची एक चक्र आहे. ह्या 4 युगचक्रातून असे 72 युगचक्र झाल्यानंतर ब्रह्माजींचा एक दिवस पूर्ण होतो. तशा 72 युगचक्रांमध्ये एक कल्प पूर्ण होतो आणि असा पूर्ण जो ह्या 72 युगांमध्ये एक युग आहे जे म्हणजे 28वं युग आहे, ज्याच्यामध्ये आपण सध्या आहोत. या 28 युगचक्राच्या सायकलमध्ये, या चक्रामध्ये सध्या आपण आहोत. तर भगवंत वेगवेगळ्या युगामध्ये स्वतः पूर्ण पुरुषोत्तम रूपामध्ये येतात. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की त्यांच्यापासून बाकी सगळे अवतार येतात. ते प्रमुख म्हणजे जी सृष्टीची निर्मिती झाली ती तुम्हाला सांगितली की कृष्णापासून ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती झाली आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या युगांमध्ये आपण पाहतो की महाविष्णूंपासून सगळे अवतार येतात. मग कृष्ण सुद्धा महाविष्णूंपासून येतात त्या वेगवेगळ्या युगांमध्ये. पण 28व्या युगामध्ये जे ओरिजिनल कृष्ण आहेत, ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली, ते स्वतः येतात. त्यामुळे आपलं खूप जास्त भाग्य आहे की 28व्या युगामध्ये आपण ज्या कृष्णांची पूजा करतोय, ज्यांची लीला आपण ऐकलेली आहे, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्वयं आहेत. बाकीच्या युगांमध्ये जे कृष्ण येतात ते महाविष्णूंपासून आलेले कृष्ण असतात. हरे कृष्ण, आवाज येतोय? हरे कृष्ण, येतोय व्यवस्थित येतोय. तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. 28व्या युगातले जे भगवंत आहेत हे ज्यांनी जे स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, आणि बाकीच्या युगांमध्ये जे कृष्ण किंवा बलराम किंवा बाकी अवतार येतात ते वेगवेगळ्या युगांमध्ये जे येतात ते महाविष्णूंपासून येतात. तर प्रभूजी आवाज नाही येते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाकोणाला आवाज येत नाही? हात वरून. हरे कृष्ण कृष्ण. बाकीच्यांना येतोय का आवाज? हो प्रभूजी, येतोय आवाज येतोय. हो प्रभूजी, आवाज येतोय. आणि तर माताजी तुमच्याकडे काहीतरी अडचण आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे आपण पाहतो युगाचा
हरे कृष्णा. अजून एकदा सांगा ना प्रभूजी युगाबद्दल. तुम्ही जे आता सांगितले ना 72 युगाबद्दल एक्झॅक्ट. सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलयुग असे 4 युग आहेत. त्या 4 युगांचे मिळून एक युगचक्र होतं. असे 72 युगचक्र जे आहेत त्या 72 युगचक्रातला वेगवेगळ्या युगामध्ये भगवंत त्या वेगवेगळ्या अवतारामध्ये पुरुषोत्तम भगवंत म्हणून येतात. जसं भगवंत श्रीराम जे आहेत ते आपल्या ओरिजिनल स्वरूपामध्ये स्वयं श्रीराम जे आहेत ते 24व्या युगामध्ये येऊन गेलेले आहेत. तसेच त्याच प्रकारे 28 जे युग आहे, आपण विठ्ठलाची आरती करतो ना, युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. त्या युगे 28चा शब्दाचा अर्थ काय? तर 28व्या युगामध्ये कृष्ण जे आहेत हे स्वयं कृष्ण जे आहेत ते आलेले आहेत. आणि त्याच स्वयं कृष्णांचे पूर्ण पुरुषोत्तम अवतार म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आहेत. तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू बाकीच्या युगांमध्ये सुद्धा येतात, पण जे स्वयं कृष्णांचे जे अवतार रूपामध्ये चैतन्य महाप्रभू जे आहेत ते सुद्धा या 28व्या युगामध्ये आलेले आहेत. त्यामुळे आपलं जे भाग्य आहे त्याची काही सीमा नाहीये. आपण खूप भाग्यशाली आहोत. त्यामुळे आपण त्याच ही ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आणि ह्याची समज आपल्याला आल्यानंतर अति जास्त तीव्रतेने भक्ती करणं फार गरजेचं आहे. जे काही आपल्याला सांगितलेलं आहे, ज्या गोष्टी सोडायला सांगितल्या आहेत आणि ज्या गोष्टी स्वीकारायला सांगितल्या आहेत त्या गोष्टी स्वीकारणं आणि गरजेचं आहे. सोडणं आणि स्वीकारणं याच्याबद्दल काय श्लोक आपण शिकलाय? अनिकुल्यस्य संकल्प प्रतिकुल्यस्य वर्जन. अशी परीक्षा घेत राहणार आहे माझ्या. ठीक आहे, कळालं? येस हो महेश सॉरी. हा हो आणि हा 28वा जे युग आहे ह्याच युगामध्ये हे जे चक्र आहे, बाकीच्या युगांमध्ये चक्र असतं सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलयुग. या 28व्या युगामध्ये ते उलट झालंय. सत्ययुग त्यानंतर त्रेता आलेलं आहे, त्यानंतर द्वापार आले आणि कलयुग आलेलं आहे. हे ह्या युगाचा आणखीन एक विशेषता आहे 28व्या युगाची. अजून कोणाचा प्रश्न? यस विनायक. डिफरन्स नाही कळाला, ते उलट काय आलंय चक्र आणि हे एक नाही कळालं प्रभूजी. तुम्ही मला की आवाज येत नाही ब्रो, हँग झालं. हँग. हरे कृष्णा. यस, माझा प्रश्न ऐकू आला प्रभूजी? नाही बोला, परत सांगा. ऐका ना, मी म्हणतो तुम्ही जे म्हणालात ना की 28व्या युगातील जे भगवान श्रीकृष्ण येतात ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि इतर युगामध्ये येतात ते महाविष्णूंचे एक्सपान्शन आहेत, ते नाही कळालं. अच्छा, तर मी सुरुवातीला सांगितलं की कशी कृष्णांपासून पूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. कृष्ण जे आहेत ते आत्माराम आहेत. आवाज अजिबात येत नाहीये. माताजी तुमच्या डिव्हाइसला काहीतरी प्रॉब्लेम आहे, जरा तुम्ही बघून घ्याल का? बाकी सगळ्यांना आवाज येतोय माताजी. माताजी तुम्ही लॉग आउट व्हा, लॉग इन करा, येईल आवाज तुम्हाला. हरे कृष्णा. बंद चालू करा तुम्ही एकदा माताजी, आवाज येईल तुम्हाला. पूर्ण आउट व्हा आणि परत लॉग इन करा. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज गेलाय. हो यस, हरे कृष्णा. यस विनायक ब्रो. तर जसं तुम्ही विचारलात की पहिल्यांदा आपण सांगितलं की भगवंतांनी कसं सृष्टीची निर्मिती केली. कृष्णापासून बलरामजी पासून संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे पाहिलं, त्यानंतर महाविष्णू. तर हे जे कृष्ण आहेत ते ह्या 28व्या युगामध्ये येतात. बाकी युगांमध्ये कृष्णाचे आहेत ते महाविष्णूंपासून जे अवतारत होतात ते कृष्ण असतात. असं असतं ते. म्हणजे हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही भगवंत असू, मग ते कृष्ण असू, राम असू, विष्णू असू, नरसिंह असू, हे सर्व भगवंत आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. त्यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये. आपण फक्त त्यांच्या गुणांमध्ये थोडाफार फरक पडतो. जसं कृष्णामध्ये 64 गुण आहेत, विष्णूमध्ये 60 गुण आहेत. त्याचा अर्थ असा होत नाही की विष्णू खालच्या स्तरावरती आलेत. विष्णू भगवंतांमध्ये तेवढी शक्ती आहे, तेवढंच सगळं काय आहे. कृष्णामध्ये विशेष म्हणजे लीला माधुर्य आहे, कृष्णामध्ये रूप माधुर्य आहे, वेणू माधुर्य आहे. तर हेच भगवंतांचे. चौथं काय? रस माधुरी नाही, रूप माधुरी, लीला माधुरी, वेणू माधुरी नाही, तर ह्याच्यातच लीलेमध्येच येईल त्या. ठीक आहे, आपल्या सगळ्यांसाठी होमवर्क चौथा माया. तर ह्याद्वारे भगवंत वेगळे होतात, कारण त्यांच्यामध्ये ते विशेष गुण ते प्रदर्शित करतात किंवा दाखवतात. पण भगवंत आणि बाकीचे त्यांचे काही अवतार आहेत त्याच्यात काहीही फरक करू नका.
असं जर फरक केला तर आपण नेहमी असं विचार करू, बालाजी देत ना 4 चतुर्भुजवाले, मग त्यांच्याकडे जायचं की नाही? आपण फक्त राधा वृंदावन चंद्राची पूजा करायची, गौणतेकडे जायचं की नाही? असा करून आपण अपराध करतोय किंवा भगवंतांना कमी लेखतोय. असा अपराध आपल्याकडून झाला नाही पाहिजे. हा खूप भयंकर असा अपराध आहे. त्यानंतर विनायकरूंचा जो प्रश्न आहे की भगवंतांचं हे वेगवेगळं स्वरूप आहे, त्याच्यामध्ये आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की कशा प्रकारे ही जी भगवद्गीता आपण ऐकतोय द्वापार युगाची झालेली चर्चा आहे, ती भगवंत कृष्ण ज्यांनी सृष्टीची पूर्ण निर्मिती केली त्यांनी सांगितलेली भगवद्गीता, ही विशेषता आपण ह्याच्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे विनायकरू? अजून कोणाचा काही प्रश्न? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा प्रभूजी, एक प्रश्न विचारायचा आहे. येस. हा, तुम्ही जे सांगितलं की इतर युगात सीता जीवनी. हा, येस येस मॅडम. तुम्ही आता सांगितलं की म्हणजे हे जे युग आहे याच्यामध्ये सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग असं आलंय, तर हे उलट चक्र आलंय, तर युगांमध्ये उलट चक्र आहे, तर ते कसं आहे? म्हणजे काय कळलं नाही ते. बाकी सर्व युगांमध्ये हे जे चक्रामध्ये जे युग येतात त्यात सत्ययुग असतं, त्यानंतर द्वापारयुग असतं, त्यानंतर त्रेतायुग आणि नंतर कलियुग असतं. पण ह्या 28व्या युगामध्ये हे सत्ययुग आहे, त्यानंतर त्रेतायुग आहे जिथे भगवंत रामांचा जन्म झाला, त्यानंतर द्वापारयुग आहे आणि त्यानंतर कलियुग आहे. आपल्या सगळ्या कलियुगांच्या जीवनावरती विशेष कृपा करण्यासाठी भगवंतांनी हे बदल केलेले आहेत, जेणेकरून आपण भगवद्गीता आणि भागवत या ग्रंथांचं व्यवस्थितपणे अध्ययन करू आणि ते आपण व्यवस्थित पालन करू. ठीक. हरे कृष्ण प्रभू. महाप्रभूंचा अवतार प्रत्येक कलियुगामध्ये होतो, पण तेही आपण समजू शकतो की महाविष्णूंचं एक्सपान्शन आहे. पण इथे जे महापूर आले ते स्वयंकृष्ण. सांगण्यामागे तात्पर्य हेच की आपण खूप महान व्यक्तींची पूजा करतोय, त्यांची भक्ती करतोय, तर त्यामुळे कुठेही आपण कमी पडू नये. शेवटच्या पॅराग्राफ मध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीमध्ये अर्जुनाचा आपल्या नातलगांबद्दलचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे. म्हणून श्रीकृष्ण कुतः म्हणजेच कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात. आर्य म्हणजे जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तीकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नाही. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परम सत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. जे शूद्र असतात त्यांना जास्त ज्ञान नसतं, किंवा शूद्रांपेक्षा जे खाली आहेत त्यांना ज्ञान नसतं. त्याच्या आधीच्या श्लोकात पण आपण पाहिलं, प्रभुपाद तात्पर्य सांगतात, जो रडतो किंवा जो जे काही आक्रोश करतो किंवा जो चिंताग्रस्त असतो, ती वृत्ती म्हणजे शूद्राची वृत्ती आहे. या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की कशा प्रकारे अर्जुन जो आहे हा आर्य आहे, पण तो अनार्य झालेला आहे. जो आर्य नाही आहे तो अनआर्य झालेला आहे. जो आर्य म्हणजे बुद्धिमान व्यक्ती आहे, त्यांनी बुद्धीचा पूर्ण नाश झालाय. त्यानंतर भगवंत अर्जुना म्हणतात की काय हे तू केल्यानंतर तुला स्वर्गाची प्राप्ती नाही होणार आहे. जरी या युद्धामध्ये तुझा मृत्यू झाला, तू मृत्यूच्या भयाने जर पळत असशील तर तू काही चिंता करू नको, तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि ह्या युद्धामध्ये तू युद्ध केलं म्हणून तुझी कीर्ती होईल. जर तू युद्धातून पळून गेला तर तुझ्या कीर्तीचा नाश होईल. त्यामुळे तू हे काय, कुठून आलं तुझ्याकडे, हे हा संभ्रम हा तुझ्या मनात कुठून आला, असं अर्जुनाला विचारतात. पुढे प्रभुपाद लिहितात, जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परमसत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. ते भौतिक जगाच्या बाह्यकारी रूपाद्वारे आकर्षले गेलेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय हे ज्ञानच नसते. ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्याने युद्ध करण्याचे नाकारल्याने क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून तो च्युत होत होता. अशा प्रकारची भ्याड वृत्ती ही अनार्यांना शोभणारी होती. अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे
एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनाच्या आपल्या नातलगांबद्दलच्या तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करत नाहीत. अशा प्रकारे आपण पाहतो की भगवंत जे आहेत हे अर्जुनाची ही तथाकथित करुणा आहे त्याचा स्वीकार करत नाहीये. आणि अर्जुनाने जर असं कार्य केलं, ह्या युद्धातून तो निघून गेला, तर ना त्याला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, ना त्याचबरोबर ह्या भौतिक जगतात राहताना सुद्धा त्याला कसलीही प्रसिद्धी कीर्ती प्राप्त होणार नाही. आणि एक क्षत्रिय जो आहे, क्षत्रियाला जी एक विशेष कीर्ती किंवा प्रसिद्धी हा एक त्याचा एक विशेष इच्छा असते क्षत्रियाला, आणि ती जर प्राप्त नाही झाली तर त्यासाठी तो काहीही करू शकतो. तर अशा प्रकारे अर्जुन भौतिक जगतात सुद्धा सुखी राहणार नाहीये आणि त्यानंतर मृत्यूनंतरचे जे काही सुख प्राप्त होणारे स्वर्गातलं तेही त्याला मिळणार नाहीये. त्यामुळे अर्जुन हे काय झालं असं म्हणत भगवंत पुढचा एक श्लोक म्हणतात. आणखीन असा श्लोक आहे की भगवंत कानाखाली वाजवतात अर्जुनाच्या. असा श्लोक आहे पुढचा, श्लोक क्रमांक 3. कोणाचा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 2 किंवा भगवान या शब्दाचा जो विस्तारित आपण अभ्यास केला त्याच्याबद्दल? ठीक आहे. श्लोक लादिनी शक्ती माताजी, तुमचा काही प्रश्न आहे? ठीक आहे. येस. योग्य आहे, कारण हा क्षत्रिय धर्म आहे. क्षत्रिय धर्मामध्ये त्यांना ज्या गोष्टी जसं आपण हेही पाहतो की क्षत्रियांना मांस खाणं योग अलाउड आहे, की क्षत्रियाने जरी मांस खाल्लं तर ऑब्व्हियसली मांस खाण्याच्या पाठीमागे त्यांचा वेगवेगळे अर्थ आहेत. ते कधी जंगलात गेले, शिकार करतायत आणि शिकार केल्यानंतर दूरपर्यंत जंगलात गेलेत आणि त्यावेळेस त्यांनी कोणाला मारलं आणि त्याला नंतर खाल्लं तर त्या गोष्टी अलाउड आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे क्षत्रियांना शिकार करणं हे गरजेचं आहे, कारण क्षत्रिय जर शिकार करणार नाही तर शस्त्र कसं चालवायचे ते माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा रक्त बाहेर येतं किंवा रक्त त्यांच्या डोळ्यासमोर जोपर्यंत पाहत नाहीत ते तोपर्यंत त्यांच्यात तो जो क्षत्रिय शक्ती किंवा क्षत्रिय जागृत होणार नाही त्यांच्यामध्ये. तर त्यामुळे त्यांना ते ह्या गोष्टी करणं योग्य आहे. तशाच प्रकारे क्षत्रिय जरी कीर्तीच्या पाठीमागे लागला तरी अलाउड आहे. जसं वैश्य जे आहेत त्यांना थोडंफार चिटिंग अलाउड आहे. बिझनेस क्लास जो असतो, बिझनेस करतो, तर त्यांनी फसवणूक करणं अलाउड आहे, पण ब्राह्मणाला आणि क्षत्रियाला फसवणूक करणं अलाउड नाहीये. अशा प्रकारे प्रत्येकांसाठी काहीतरी ऍडजस्टमेंट केलेली आहे वर्णाश्रम धर्मामध्ये. ते वैष्णवांसाठी ऍप्लिकेबल आहे. आपण ना ब्राह्मण आहे, ना क्षत्रिय आहे, ना शूद्र आहे, ना आपण वैश्य. नाहम विप्रो नच नरपती नापि वैश्यो न शूद्रो नाहम वर्णी नच ग्रहपतीर्यो वनस्थो गतिर्वा किंतु प्रोद्यान अखिल पूर्णामृतवीर गोपीर भरतूर पदकमलयोर दास 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 अनुदास. त्यात सांगितलंय नाहम विप्रो नच नरपती. मी विप्र नाहीये, म्हणजे मी ब्राह्मण नाहीये. नाहम विप्रो नच नरपती, मी राजा नाहीये. नाहम विप्रो नच नरपती नापि वैश्यो न शूद्रो नाहम विप्रो न नरपती नापि वैश्यो ना वनस्थो गतिर्वा. मानप्रस्थ नाही, ना गृहस्थ आहे, ना ब्रह्मचारी आहे, ना संन्यासी आहे. मी कोण आहे? गोपीर भरतूल पदकमलयोर, गोपींच्या चरणाच्या दासांच्या दासांचा दास आहे. हा आपला वैष्णवाचा भाव आहे. न धनम न जनम न सुंदरीम हे वैष्णवांसाठी आहे. आपण क्षत्रियाला जाऊन सांगू शकत नाही बाबा तू न धनम न जनम न सुंदरीम पालन केलं पाहिजे. कविताम वा जगदीश काम आहे. कसं करायला तो म्हणे वैराग्य, मग अर्जुनाचे पालन केलं. ठीक आहे. श्लोक क्रमांक 3. क्लैब्यम्मा स्मगमं हा पार्थ नैतत्य उपद्यते शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ न परन्तपः. हे पार्थ, अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. त्वक्त उत्तिष्ठ परंतपः. परंतप म्हणजे शत्रूला त्रस्त करणारा. अर्जुन, तू शत्रूला त्रस्त करणार आहेस, तू उठ, युद्ध कर, असं भगवंत सांगतात. सगळ्यात पहिल्यांदा भगवंतात क्लैब्यम एक चपराक लावतात, म्हणजे तू काय नपुंसक आहेस?
शत्रुला जेव्हा असं कोणी म्हणेल तर शत्रुला एकदम खून खोल जायगा उसका. तू काय नपुंसक आहेस, उठ, तुला हे शोभा देत नाहीये, तू नपुंसकतेची कास धरू नकोस आणि असे तुला शोभत नाहीये. अंतकरणाचे असे शुद्र दुबळेपणामुळे ते सोडून दे. तर जो व्यक्ती त्याचं हृदय दौर्बल्य असतं, हृदय दौर्बल्यम हा शब्द फार महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये, की बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी होतात. काही गोष्टी आपल्याकडून जेव्हा गमावल्या जातात, विशेष करून कोणी जवळचं आपल्याकडून कोणी गमावले गेल्यानंतर आपलं हृदय जे आहे हे द्रवित होऊन जातं, किंवा आपला कोणी अपमान केला किंवा आपल्यापासून काही गोष्टी हिरावून घेतल्या तर आपलं हृदय जे आहे ते दौर्बल्य होऊन जातं. तर हे हृदय दौर्बल्य हे आपण वैष्णवांनी ह्यातून वर उठणं फार गरजेचं आहे. तर आपण हृदय दौर्बल्यामध्ये अडकून राहिलो तर आपल्याला पुढे प्रगती होणार नाहीये. अर्जुनाचं हेच झालंय, त्याचं हृदय दौर्बल्य आहे. काय, माझ्या काकांना, आजोबांना, शिक्षकांना मी कसं मारू, आणि ह्या चिंतेमुळे, ह्या हृदय दौर्बल्यामुळे तो पुढच्या गोष्टीचा विचार करू शकत नाहीये. ठीक आहे. तात्पर्य, अर्जुना या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. पार्थ हा शब्द वापरण्यात आलाय. पार्थ म्हणजे पृथापुत्र, पृथा म्हणजे कुंती महाराणी. श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णाचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय राहतो, आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे पित्याचे नालायक पुत्र होय. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णाचा अत्यंत जिवलग मित्र होता. श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु अशा या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाला युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दल असणाऱ्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो आणि युक्तिवाद अर्जुन कदाचित करेल. पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारच्या औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनाचे दौर्बल्य, मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिली नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांना त्याग केला पाहिजे. तर हृदय दौर्बल्यम जो शब्द आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतायत हे हृदय दौर्बल्यम कशामुळे आलेलं आहे, जे काही औदार्य आहे आणि त्याचं जे काही तथाकथित जी करुणा आहे याच्यामध्ये हृदय दौर्बल्यम आलंय. आणि ह्याला कोणीही अधिकारीवंत जे आहेत, ऑथॉरिटी जे आहेत ते स्वीकार करत नाहीयेत. त्यामुळे अर्जुनाने हे सोडावं आणि युद्ध करावं. त्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगतायत उत्तिष्ठ परंतपः. आणखीन पुढे काही श्लोकांमध्ये आपण पाहणार भगवंत अर्जुनाला परत म्हणतात उठ आणि युद्ध कर. ठीक आहे. काही प्रश्न कोणाचा श्लोक क्रमांक 3 वर? हो. रेफरन्स भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी येतो. एक्झॅक्टली मला आता कोट करायला आठवत नाहीये. पण वैष्णव जे तत्व आहे ते वर्णाश्रम तत्वापेक्षा वरती आहे, किंवा वैष्णव जे आहे त्यामध्ये आपण विष्णू वर्शिपर्स आहोत जे वर्णाश्रमात येत नाही. वर्णाश्रमामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, गृहस्थ आणि संन्यासी आहेत. तर हे वर्णाश्रम जे आहे हे वैष्णव सुद्धा ह्याचं पालन करतात. जसं मी ब्रह्मचारी आहे, तुम्ही गृहस्थ आहात, ह्याच्यामध्ये सुद्धा काही जण आहेत जे ब्राह्मणाचं कार्य करतात. तर वैष्णवांमध्ये जे वर्ण आणि आश्रम आहेत ते गुण आणि कर्मानुसार विभाजित होतात. पण तुम्ही त्याचं जर कर्मकांडामध्ये विश्लेषण केलं तर कर्मकांडामध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात ज्या घरामध्ये जन्म झाला आहे त्या घरातून तो व्यक्ती तोच ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय आहे, तो वैश्य आहे. पण कलियुगामध्ये भागवतामध्ये सांगतात ना, कलो शूद्र संभवा, की कलियुगामध्ये सर्व शूद्र आहेत. कारण कोणीच असं नाहीये. आज कित्येक ब्राह्मण परिवारात जन्म घेतलेली मुलं काय करतायत, अमेरिका, लंडन मध्ये जॉब करतात.
आणि कोणाच्या अंडर जॉब करणं म्हणजे कोणाच्या अंडर चाकरी करणं म्हणजे शूद्राचं काम आहे. तर मग ते ब्राह्मण झाले का? तर त्यामुळे वैष्णव तत्वामध्ये आपण गुण आणि कर्म ह्या गोष्टीला जास्त महत्व देतो. तर गुणकर्मानुसार व्यक्ती वर्णाश्रमाचं पालन करतोच. जर काही आपल्या आश्रम म्हणजे मंदिरात आहेत की काही व्यक्ती पुजारी सेवा करतायत, प्रवचन करतायत, भागवत म्हणजे यजन याजन पठन पाठन हे जे कार्य आहे ब्राह्मणाचं, ते ब्राह्मणाचं कार्य करतात. क्षत्रियाचं कार्य काय आहे? किंवा मॅनेजमेंट करणं किंवा काही गोष्टी चालवणं, कुठे गरज पडेल तिथे उभं राहणं, युद्ध करणं किंवा एक म्हणजे जे मॅनेजमेंट करतात बेसिकली, एक क्षत्रियाचं कार्य झालं. वैश्य कॅटेगरीमध्ये जे काही मंदिरासाठी बिझनेस करतायत म्हणजे गिफ्ट स्टॉल चालवणं, गोविंदा चालवणं किंवा व्यक्तींकडे पोहोचणं, त्यांच्याकडून डोनेशन घेऊन येणं, यासाठी तो एक वैश्य कॅटेगरी. आणि शूद्र तर जे कोणी बाकीच्या सेवा करतात, ज्या काही निम्न स्तराच्या सेवा आहेत, मिनियल सर्व्हिस ज्याला म्हणतात, ते शूद्र. पण आपण त्या गोष्टीला महत्व देत नाही, कारण त्या गोष्टीला जर महत्व देत राहिलं तर आपण विष्णूची भक्ती कमी आणि मी कोण, तू कोण, मी कुठल्या स्तरावरती जाऊ ह्याची पूर्णपणे स्पर्धा लागेल. त्यामुळे आपल्याला काय सांगितलंय? गोपीर भरतूर पदकमल दास 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 अंदास. म्हणजे आपण फक्त शूद्र नाहीये, आपण शूद्रांपेक्षाही खाली आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर झाडू पोछा करत असेल, टॉयलेट साफ करत असेल ना, तर मी त्या व्यक्तीची सेवा करेन असा आपला भाव आहे. आणि त्याच भावामुळे आणि विष्णूची पूजा केल्यामुळे वैष्णव जे आहेत ह्या सर्वाच्या परे आहेत. महाभारत जर वाचलं तर अर्जुन क्षत्रिय आहे आणि भागवतम वाचलं तर अर्जुन वैष्णव आहे. दोन्ही वाचलं तर अर्जुन वैष्णवच आहे. कारण आपण जो आहोत वैष्णव धर्माचं पालन करतोय, त्यामुळे अर्जुन हा आपल्यासाठी वैष्णवच आहे. पण अर्जुनाने क्षत्रियाचं कार्य कसं करावं, आता भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण जेव्हा शिकतोय त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात येतात. काही ठिकाणी अर्जुन भगवंत सांगतात तू क्षत्रिय आहेस उठ, काही ठिकाणी सांगतात तू योगी आहेस उठ. नक्की कोणत्या गोष्टी समजून घ्यायचं? तर आपल्यासाठी अर्जुन जो आहे हा एक स्थितप्रज्ञ डिवोटी आहे, हा स्थितप्रज्ञ योगी आहे, तो एक भगवंतांचा भक्त आहे. आणि तो भगवंतांचा भक्त आहे म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितलं. आपण इंट्रोडक्शन मध्ये शिकलो की भगवद्गीता अर्जुनाने का सांगितली? कारण तो भक्त आहे, त्याचा भगवंतांशी मित्र म्हणून संबंध आहे म्हणून सांगितले. अर्जुन क्षत्रिय म्हणून नाही सांगितलं किंवा अर्जुन हस्तिनापूरचा राजा होणार आहे म्हणून नाही सांगितले भगवद्गीता. तो एक वैष्णव आहे म्हणून सांगितलेले. त्यामुळे महाभारतामध्ये वर्णाश्रम धर्मावरती जास्त फोकस केलेला आहे. महाभारतामध्ये बरेच अशा कित्येक गोष्टी येतात ज्याच्यामध्ये त्याचा भक्तीशी संबंध लावला तर समजणार नाही व्यक्तीला. जसं भीष्म पितामहांच्या गोष्टीमध्ये सुद्धा भीष्म पितामहांनी पूर्णपणे कौरवांची बाजू घेतली, अधर्माची बाजू घेतली. महाभारतात सांगितलं की त्यांनी अधर्माची बाजू घेतली. जिथे भागवतात आपण पाहतो की भगवंतांची इच्छा आहे म्हणून भीष्मांनी युद्ध केलं पांडवांच्या विरुद्ध, किंवा भगवंतांची इच्छा आहे म्हणून भीष्म पितामह द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये काहीच बोलले नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणामध्ये भीष्म पितामहांना अधिकार होता, ते जर समजून सांगू शकत होते, पण ते काहीच बोलले नाही कारण ती भगवंतांची इच्छा होती. कारण त्यानंतर आपण पाहिलं की भगवंतांनी जी वस्त्र पाठवलं म्हणजे कंटिन्युअस वस्त्र पाठवलं ज्याच्यामुळे द्रौपदीचं लज्जा वाचली, तर ती भगवंतांची जी महानता दाखवण्यासाठी भीष्म पितांना ती माहिती होती. तर भागवत विधीचा किंवा भागवत धर्माचा किंवा वैष्णवांचा अंडरस्टँडिंग जे आहे ते सहजासहजी वर्णाश्रम धर्माद्वारे समजणार नाहीये. वर्णाश्रम धर्म हा एक सपोर्ट आहे. एखादी बिल्डिंग जेव्हा बांधली जाते तर त्याच्यामध्ये जे काही स्टील टाकलं जातं, तो स्टील टाकण्यानं त्याचा सपोर्ट घेतला जातो आणि त्यानंतर एक सुंदरशी बिल्डिंग बांधली जाते. तर वर्णाश्रम धर्म हा भगवंतांकडे जाण्यासाठी एक सपोर्ट आहे, पण हे पूर्ण नाहीये. किंवा हा जो आहे हा पूर्णपणे भगवंतांना घेऊन जाईलच असं नाहीये. कारण ह्याच वर्णाश्रमाचा फायदा उचलून किंवा ह्या वर्णाश्रमाच्या पाठीमा लागून बरेच ब्राह्मण आले की आम्हीच श्रेष्ठ आहे, आमचं पालन करा. आणि त्याच ब्राह्मणांनी काही दिवसानंतर तलवारी उचलल्या आणि ते क्षत्रियाचं स्वरूप धारण केलं त्यांनी. किंवा त्यानंतर तेच ब्राह्मण जे आहेत हे वाईट गोष्टी म्हणजे नशा, दारू, स्त्री ह्या गोष्टींमुळे शूद्रांसारखे कार्य करायला लागले. तर मग आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन केलं तर माणसाची अधोगती होऊ शकते किंवा प्रगती होऊ शकते. पण ह्या सर्वांमध्ये प्रमुख गोष्टी आहे, तुम्ही ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, शूद्र आहात, तुमची भगवंत विष्णूंची पूजा करणं हा एक प्रमुख गोष्ट आहे. बऱ्याच वेळा असं म्हणजे जेव्हा स्वातंत्र्याच्या त्या काळामध्ये शूद्रांना ह्या अमुक अमुक विहिरीतून पाणी घ्यायचं नाही, देवळात जायचं नाही, असे बरेच काही नियम लावले होते. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं कुठेच सांगितलेलं नाहीये. शूद्रांना सुद्धा विष्णूची तेवढीच पूजा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच वैष्णव जो हा शूद्रही असू शकतो, वैष्णव जो हा वर्णाश्रमाचा अंडरस्टँडिंग तो ब्राह्मणही असू शकतो, क्षत्रिय असू शकतो किंवा वैश्यही असू शकतो.
पण वैष्णव जो आहे हा भगवंत विष्णूंची पूजा करतो आणि त्याला कुठल्याही स्थितीमध्ये तो भगवंत विष्णूंची पूजा करू शकतो. ठीक आहे, तुझी काय प्रश्न तुम्हाला? अजून कोणाचा काही प्रश्न आहे? सगळ्यांचं अभिनंदन आहे की तुम्ही सर्व वैष्णव आहात आणि तुमच्या सर्व वैष्णवांचे माझ्यावरती आशीर्वाद राहू द्यात. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 4. आज किती वाजेपर्यंत क्लास घ्यायचा आहे? 10:54 क्लास चालू केला होता आपण, कारण 10 श्लोक कंप्लीट करायचे तुम्हाला. ठीक आहे, 12:30 पर्यंत बघूयात, त्यानंतर आपण पुढे ठरवूयात काय करायचं. अर्जुन उवाच कथम भीष्म इदं संख्ये कथम भीष्म अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियो स्वामी पूजा अर्हा अरिसूदन. मधुसूदन, अरिसूदन हे भगवंतांची नाव आहेत. मधुसूदन म्हणजे मधु राक्षसाचा वध करणारे आणि अरिसूदन म्हणजे शत्रू संहारक. शत्रू जे आहेत, अरि म्हणजे शत्रू, त्याच्या शत्रूंचा संहार करणारे म्हणजे अरिसूदन आहेत. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांचा प्रतिहल्ला कसा करू शकेल? तर अर्जुनाचा जो पुढचा जो संशय आहे त्याच्याबद्दल ह्या 4, 5 आणि 6 श्लोकांमध्ये वर्णन होणार आहे. अर्जुनाचा जो 5वा संशय आहे की कुठल्याही कन्क्लुजनला न पोहोचणे, ज्याला इनडिसिजन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. भ्रमित होणे. तात्पर्य, पितामहा भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावरती प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामहा उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्णाने कधीतरी आक्रमण करू शकतील का? अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत. अर्जुन इथे भगवंतांना, हे मधुसूदन, हे अरिसूदन, तू तुझ्या शिक्षकांवरती हल्ला करशील का? तुझ्या पिता समान जे अग्रसेन आहेत त्यांच्यावरती तू हल्ला करशील का? मग मला का हल्ला करायला सांगतोस? असं इथे अर्जुन विचारतात, कारण ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. हरे कृष्णा प्रभूजी. यस ब्रो. एक क्वेश्चन इथं जे म्हटलंय हे म्हणजे हा सिद्धांत आहे का किंवा हे तत्व आहे का की मोठ्यांशी आपण त्यांनी जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये? हा सिद्धांत योग्य आहे का की त्यांना आपण समजा त्यांची बाजू चुकीची असली आणि आपल्याला जरी माहिती असं, समजा आपल्याला थोडंसं जास्त ज्ञान आहे असं समजून, थोडंसं आपण भक्तांची संगत त्यामुळे थोडं ज्ञान जास्त असतं, त्याच्यामुळे आपण त्यांना तरी चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टकामध्ये सांगतात, तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. हे फक्त वैष्णवांसाठी नाही, हे सर्वांसाठी जेव्हा आपण डिलिंग करत आहोत त्यावेळेस आहे, कारण आपण वैष्णव आहोत. पण याचा अर्थ असा नाहीये की आपण कोणाकडूनही फसवणूक करून घ्यावी किंवा कोणाकडूनही आपण कसलाही अपमान सहन करून घ्यावा. वैष्णवांना सुद्धा त्यांचा स्वाभिमान आहे, पण तो स्वाभिमान आहे की अहंकार आहे याचं फरक आपल्याला करण्यात यावा. तर आपले जे वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांचा नेहमी आदर सन्मान करावा. असं जर चुकून कोणी सांगितलं असेल की कोणी वैष्णव नसेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कोणी वैष्णव नसेल तर त्यांच्याकडे ध्यान देऊ नका किंवा त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचं ज्ञान घेऊ नका, असं जर कोणी सांगत असेल तर ही चुकीचं शिकवण आहे. असं नाहीये. आपले वडीलधारी व्यक्ती जे आहेत त्यांचा नेहमीच आपण आदर सन्मान करावा आणि त्यांना कधीही उलट देऊ नये. बऱ्याच वेळा अशा काही तत्व ते चुकीचं बोलू शकतात किंवा अशा काही गोष्टी ते बोलू शकतात की बरेच काही. म्हणजे मी एका घरामध्ये गेलो होतो, माझ्याकडून ही चूक झाली होती म्हणून माहिती, आणि ते कोकणातले ब्राह्मण परिवार होते आणि त्यांचा मुलगा हा माझा खूप चांगला मित्र होता आणि त्यांच्याकडे अहम ग्रहोपासना म्हणून एक उपासना होते. फार इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये ते काय करतात, तेव्हा सुंदर मोठं ऑल्टर बनवलेलं आहे आणि त्या ऑल्टरमध्ये खूप मोठा आरसा ठेवलेला आहे
अहम ग्रहोपासना, स्वतःला आरशामध्ये बघून ते पूजा करतात. आणि हे पाहिल्यानंतर माझं रक्त प्रभुपादांचा फॉर्म, असं कसं काही करू शकतं? म्हणजे मायावाद एक ऐकलं होतं की जिथून मी भगवंत होऊ शकेल असं म्हणतात, पण असे काही लोक आहेत जे स्वतःचीच पूजा करायला लागले, स्वतःच भगवंत आहेत म्हणून स्वतः हार घालणे आणि स्वतःच त्या आरशामध्ये बघून स्वतः आरती करणे किंवा धूप दीप अर्पण करणे. तर हे पाहिल्यानंतर मी त्यांना थोडासा माझा जास्त वादसंवाद झाला आणि तो वादसंवाद जरा जास्तच, माझाही आवाज वाढला, त्यांचाही आवाज वाढला. त्यानंतर मग मी माफी मागितली, पण नंतर मला कळालं की बाबा कोणीही असू देत, ते वडीलधारी व्यक्ती आहेत, त्यांचा जर सन्मान मी नाही केला तर उद्या जाऊन मी माझ्या सुद्धा काही वरिष्ठांचा सन्मान करणार नाही, किंवा माझ्याबरोबर माझे आचार्य आहेत किंवा माझे जे गुरु आहेत त्यांचाही मी कधी अपमान करू शकतो. कारण हा एक अवगुण आहे, हा दुर्गुण आहे आपल्यामधला, हा दुर्गुण आपल्याला बाहेर काढायचा. तर त्यामुळे तृणादपी सुनिचेन तररपी सहिष्णुना अमानीन मान देणं. अमानीन मान देणं ह्या शब्दाचा अर्थ काय? विनायक प्रभू, काय अर्थ आहे अमानीन मान देणे शब्दाचा? दुसऱ्यांना नेहमी मान द्यावा, स्वतः मानाची अपेक्षा करायची नाही. दुसऱ्यांना नेहमी मान द्यावा आणि स्वतः मानाची अपेक्षा करू नये. तर जे मान देण्या लायक नाहीयेत त्यांना सुद्धा मान देणं हा उच्च स्तर आहे आपल्याकडे. जसं काश्मीर पंडित केशव काश्मीर जेव्हा आले होते आणि चैतन्य महाप्रभूंशी जेव्हा ते वार्तालाप करत होते, त्या चैतन्य महाप्रभूंनी त्यांना भरपूर सन्मान दिला. आणि जेव्हा त्यांनी गंगेचं वर्णन केलं, चैतन्य महाप्रभूंनी त्याच्यामध्ये 6 चुका शोधल्या त्या वर्णनामध्ये. त्या वर्णनाने चुका शोधल्यानंतर महाप्रभूंचे जे काही विद्यार्थी होते सगळे हसायला लागले. तर महाप्रभूंनी त्यांना सगळ्यांना शांत केलं, म्हणजे हसू नका, काही झालं तरी ते सन्माननीय आहेत, त्यांच्यावरती हसू नका आणि त्यांचा सन्मान करा असं सांगितलं. तर आपल्याला आपल्या आचार्यांनी किंवा भगवंतांनी किंवा ज्या काही आपण त्यांच्या वर्तणुकीतून किंवा त्यांच्या शिकवण्यातून सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकाचा सन्मान करावा. आणि इंग्लिशमध्ये ज्याला असं म्हणतात ना, इफ यू गिव्ह रिस्पेक्ट यू गेट रिस्पेक्ट. आपल्याला प्रत्येकाला जर सन्मान पाहिजे असेल किंवा आदर पाहिजे असेल तर आपल्याला समोरच्याला आदर आणि सन्मान देणं गरजेचं आहे. धन्यवाद, खूप उत्तम प्रश्न होता, माझ्या जीवनामध्ये हे फार गरजेचं आहे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. हा बोला माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, आपण ते अहंकार आणि ते सन्मान कसं समजायचं? म्हणजे आपल्यामध्ये आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट करतोय किंवा आपल्यामध्ये अहंकार आहे, आपण कशा रीतीने ते समजू शकतो? मी आता म्हटलं होतं की स्वाभिमान हा प्रत्येकाला असतो आणि स्वाभिमान हा जपला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा व्यक्ती जो आहे हा अहंकाराला स्वाभिमान समजतो, स्वाभिमानाला अहंकार समजत नाही, पण अहंकाराला स्वाभिमान समजतो आणि तो लढायला तयार होतो. तर हा फरक कसा समजायचा असं माताजींचा प्रश्न आहे. तर जिथे आपल्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, जसं मी उदाहरण दिलं ना सुरुवातीला, इस्कॉन चांगलं आहे कारण मी इस्कॉन मध्ये, हा अहंकार झाला. पण इस्कॉन चांगलं आहे कारण प्रभुपादांनी त्याची स्थापना केली आहे, इस्कॉन चांगलं आहे कारण त्याचं तत्व चांगलं आहे, हा जो म्हणणं आहे स्वाभिमान झाला. म्हणजे तुमच्याशी निगडीत काहीतरी आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे, किंवा तुम्हाला कोणीतरी कमी लेखते म्हणून कोणती गोष्ट निकृष्ट होते, तो अहंकार आहे. पण त्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे, त्या गोष्टीमध्ये काहीतरी अर्थ आहे त्या गोष्टीला. जसं आपण म्हणतो ना, भारत माझा देश आहे आणि मला माझा अभिमान आहे भारताचा, मी भारताचा नागरिक आहे, मला आय एम प्राऊड टू बी एन इंडियन असं म्हटलं जातं. का? कारण भारत देशामध्ये काहीतरी संस्कृती आहे, भारत देशामध्ये काहीतरी शिकवण आहे. आपण जसं भारत या शब्दाचा अर्थ ऐकला होता मागच्या वेळेस, की ज्याला ज्ञानामध्ये रुची आहे, ते त्या गोष्टीमध्ये नाही की कारण मी भारतीय म्हणून, जेव्हा मी भारतीय म्हणून भारत महान आहे असं जर म्हटलं तर तो अहंकार झाला. पण भारत हा देश महान आहे आणि त्यामुळे मला गर्व आहे की मी भारताचा देश, त्याला काही जर अर्थ आहे. ऑब्व्हियसली या भारताबद्दल गर्व करणं आणि देशभक्ती करणं आपलं जीवनाचं ध्येय नाहीये. आपलं जीवनाचं ध्येय आहे ते कृष्णाची भक्ती. त्यामुळे मी कृष्णाचा भक्त आहे त्यामुळे कृष्ण महान आहे, हा अहंकार झाला. पण कृष्ण महान आहे आणि मी कृष्णाचा दास आहे आणि माझे कृष्णाशी संबंध मला जोडतोय मी, हा एक प्राऊड गर्व आहे. तो एक अनर्थ नाहीये, ती चांगली गोष्ट आहे. मी वैष्णव आहे हे समजणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अहंकार आणि स्वाभिमान ह्याच्यात समजू शकतो. तर कधी कधी स्वाभिमानाला ठेस पोचते. जसं आपण क्रोध वेगम हा जेव्हा शिकलो होतो, पार्श्व वेगम मनसा क्रोध वेगम मध्ये, तेव्हा आपण पाहिलं की क्रोध जो आहे हा असा एक वेग आहे ज्याच्यावरती नियंत्रण प्राप्त करणं अवघड आहे. तुम्हाला आठवतंय? बाकी जे 6 पैकी 5 वेग आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 5 वेगांवरती आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो, पण जो क्रोध आहे त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण प्राप्त करू शकत नाही. त्यावेळेस आपण कोणाकोणाचं उदाहरण पाहिलं होतं? हनुमानजींचं उदाहरण पाहिलं होतं.
की हनुमानजी जे आहे त्यांना क्रोध आला तर त्यांनी श्रीलंकेचं लंका जी आहे ती लंका जाळली त्या क्रोधामध्ये. तर तो त्यांचा स्वाभिमान होता, तो अहंकार नव्हता. मी हनुमान आहे, मी महान आहे, मी लंका जाळू शकतो, हा स्वाभिमान नव्हता. सीतामातेला एवढ्या प्रकारचा तो त्रास दिलेला आहे. भगवंत रामांना ज्या काही त्रासातून जावं लागते ह्या रावणामुळे, आणि रावणाला भगवंतांची शक्ती काय ते जाणीव करून देण्यासाठी जो हनुमानजींनी केला तो स्वाभिमान आहे. तर तसं क्रोधावरती नियंत्रण प्राप्त करू शकत नाही, त्यासाठी आपण हे उदाहरण पाहिलं. तर त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जर एखाद्या व्यक्तीने त्याच तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की किंवा भगवंत कृष्ण भगवंत नाही आहेत, ते काहीतरी ज्योत आहे किंवा ते काहीतरी असं तुम्ही कृष्ण बनू शकता असं तत्व सांगितल्यानंतर प्रभुपाद पण चिडायचे. प्रभुपादांना त्या गोष्टीचा राग यायचा. मग प्रभुपादांना अहंकार होता का? नाही, तो प्रभुपादांचा एक स्वाभिमान होता की ज्या स्वाभिमानासाठी प्रभुपादांनी ह्या गोष्टीसाठी प्रभुपाद उभे राहिले. तर जिथे भक्तांचा जेव्हा भगवंतांचा अपमान होत आहे त्या ठिकाणी नक्कीच आपला क्रोध आपण व्यक्त करू शकतो. इनफॅक्ट असं सांगितलं जातं की जेव्हा भक्तांसाठी किंवा भगवंतांसाठी, ऑब्व्हियसली भक्तांसाठी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पण असं नाही की बाबा म्हणजे मी मुलांना नेहमी सांगत असतो की अरे मला मारलं, चल रे आपली गँग घेऊन जाऊयात असं नाहीये. पण कुठेतरी भक्तांचा अपमान केला जातोय, कोणीतरी चुकीचं त्यांना बोलतोय, तर त्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं. असं सांगितलंय जर एखाद्या ठिकाणी भक्तांची निंदा होत असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही एक तर गोष्ट निघून जावं, तुम्ही निघून जात नसाल तर समोरच्याला मारावं, समोरच्याचा वध करावा, नाही तर तिसरी गोष्ट स्वतःची जीभ कापून टाकावी. सॉरी, जो बोलतोय त्याची जीभ कापावी. सगळ्यात बेस्ट आहे की निघून जावं. क्रोध व्यक्त करण्यासाठी जीभ काटणे किंवा मारणे ह्या गोष्टीपर्यंत जाणं योग्य नाहीये. पण भक्त जो आहे त्यालाही स्वाभिमान आहे स्वतःचा किंवा स्वतःशी भगवंत कृष्णाशी संबंधित ज्या गोष्टी त्याचा अभिमान आहे त्या व्यक्तीला. पण बऱ्याच वेळा आपल्याकडून त्यामध्ये चूक अशी होती की माझ्याशी संपर्क आहे म्हणून ते चांगलं आहे. तो एक अहंकाराचा जो भाग आहे त्याच्यातून आपल्याला दूर जाणं गरजेचं आहे. ठीक आहे माताजी, थँक्यू प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. अजून कोणाचे प्रश्न? श्लोक क्रमांक 5. ग्रंथामध्ये बऱ्याच वेळाची चर्चा येते की जेव्हा भगवंतांचं किंवा वैष्णवांची निंदा होते त्यावेळेस एकतर आक्रोश होतो किंवा निघून जातात. तर जेव्हा भगवंतांची अग्रपूजा झाली होती राजसूय यज्ञानंतर, तर त्यावेळेस शिशुपाल जो आहे भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारे तो वाईट शब्द बोलत होता. जेव्हा त्याचे 100 शब्द पूर्ण झाले त्याला तो शाप होता की त्याचा भगवंतांनी सुदर्शन चक्राने मार केला. पण त्यावेळेस बरेच पांडव फार चिडले होते आणि पांडव चिडून ते त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी जात होते. पण भगवंतांनी त्यांना शांत केलं किंवा बाकीचे ब्राह्मण होते तिथून निघून गेले. आणखीन आपण ह्याच्यातही पाहतो जेव्हा सती आणि शिवजींचं जे श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की जेव्हा शिवजींना आमंत्रण दिलं नव्हतं, सती माता जातात तेव्हा तिथे त्यांचे वडील दक्ष पितामह जे आहेत ते त्यांच्या सतीचा अपमान करतात. आणि जेव्हा सतीचा अपमान झाल्यानंतर आणि ते माझ्या पतींचा अपमान झाला म्हणून ते स्वतःचं दहन करून घेतात सतीमान. आणि हे जेव्हा कळतं त्यावेळेस मग त्यानंतर आपण पाहतो की एकमेकांना शाप देणं आणि त्याच्यानंतर कोणाचा वध करणं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला असं काही करायचं नाहीये, आपल्याला तिथून निघून जाणं गरजेचं आहे. निघून जाऊ शकत नसेल तर आपण त्या गोष्टीला म्हणजे एखादं तत्व आहे, विशेष करून तत्वाच्या बाबतीत जेव्हा कोणी चुकीचं तत्व समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला तिथं उभं राहणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस आपलं तत्व व्यवस्थित स्थापित करणंच गरजेचं आणि त्यासाठी व्यवस्थित आपलं तत्व समजून घेणं गरजेचं. श्लोक क्रमांक 5. तुम्ही सगळे माझ्या प्रभूजींचा हातोडा पडतच असतो भक्तिशास्त्री व्यवस्थित करा. श्लोक क्रमांक 5. गुरुन् हत्वा हि महानुभावन श्रेय भोक्तुम भैषमपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरुरिहेव भुज्जीय भोगान रुधि प्रतिग्धान. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा नसेल तरी ते ज्येष्ठ आहेत.
जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. रक्तरंजित होतील. तात्पर्य वाचा कोणी? प्रभूजी वाचा तात्पर्य. मी वाचू का प्रभूजी? मी वाचू का प्रभूजी? ठीक आहे, वाचा. आत्मा समजणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेक शून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथं सांगण्यात आलंय की कशा प्रकारे हे जे गुरुवर्य होते किंवा जे श्रेष्ठ लोक होते त्यांनी फक्त धनसंपत्तीसाठी किंवा कोण मैंने इसका नमक खाया है अशी त्यांची, त्यामुळे त्यांनी पूर्ण जे कौरव आहे त्यांची बाजू घेतली होती. त्यामुळे ते जे जो काही आदर सन्मान करायचं होतं ते गमावून बसले होते पूर्णपणे. त्यामुळे अर्जुन इथे जो काही त्यांचा सन्मान आदर करतोय किंवा त्यांची हत्या करू नये म्हणून जो काही प्रयत्न करतोय तो अर्जुनाची ती चुकीची समज आहे अशी भगवंत प्रभुपादाजी सांगतात आपल्याला. त्यामुळे अर्जुनाने असा विचार करायला नको होता की बाबा हे सगळे जे पूजनीय व्यक्ती आहेत आणि त्यामुळे अर्जुन इथे चुकीचा विचार करतोय हे आपण पाहतो. दुसरी गोष्ट इथे सांगितलंय की जे गुरुवर्य जे आहेत ते जर चुकीच्या कार्यामध्ये लागलेले असतील किंवा चुकीच्या कार्याला सपोर्ट करत असतील त्यांना अबंडन करणे, त्यांचा त्याग करणे हे योग्य कार्य आहे. आपण भागवतामध्ये पाहतो ही लीला. कोणाची लीला? त्यांनी आपल्या गुरूंचा त्याग केला, शुक्राचार्यांचा. कोणी? बळी महाराजांनी. बळी महाराजांनी शुक्राचार्यांनी, कारण भगवंत विष्णू जे वामन रूपामध्ये त्यांच्या समोर आले होते तर त्यांना सांगितलं अरे हे तर विष्णू आहेत, त्यांना तू काही देऊ नकोस दान, तो तुला फसवण्यासाठी आलेला आहे. तेव्हा बळी महाराज सांगतात, कारण ते भगवंतांचे भक्त होते, हे जर खरंच विष्णू असतील तर माझं सर्वस्व मी त्यांना अर्पण करायला तयार आहे. तीन पद जागाच काय असं त्यांनी सांगितलं. तर त्या शुक्राचार्यांचा त्यांनी त्याग केला होता, ते त्यांच्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला होता. तर जर कोणी चुकीचं कार्य करत असेल तर त्यांचा त्याग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 6. न चैत्य विद्यम कतरनो गरीयो यद्वा जयेम यदि वा न जयेयु याने वहत्वा जिजीविषाम ते अवस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे ही त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. मला काहीच कळत नाही अर्जुन इथे म्हणतोय. तर आपण पाहिला 5वा जो अर्जुनाचं युद्ध न करण्याचं कारण म्हणजे मला काही कळत नाहीये. जर आम्ही धृतराष्ट्रांच्या पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. तर अर्जुन इथे म्हणतोय की मला कळत नाहीये काय योग्य आहे, मी धृतराष्ट्र पुत्रांची हत्या करावी की नाही करावी. तरी मी त्यांची हत्या केली तरी ती योग्य नाहीये, तर मी काय करावं हे कळत नाहीये. तात्पर्य वाचा कोणी? मी वाचू का? हो माताजी वाचा. हरे कृष्णा. जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी
युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते आणि विजयाची ही शाश्वती नव्हती, कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली त्यांची बाजू समर्थनीयच आहे, तरी धृतराष्ट्राच्या मृत्यूमुळे त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो त्यांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियावर पूर्ण संयम होता. जरी तो राजघराण्यात जन्मला होता तरी त्याची भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा म्हणजे एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आध्यात्मिक गुरु त्यांच्या आज्ञेवरील त्यांचा विश्वास दर्शवितो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन हा मोक्ष प्राप्तीला सर्वतः योग्य होता. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधाविषयीच्या जाणीवेबद्दलच्या विशेषापेक्षाही कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष अर्जुनाकडे होते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. इथे अर्जुन जे आहे 4 गोष्टी सांगतोय की मला काहीच कळत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुन सांगतोय की मी जर युद्ध केलं तर नक्कीच अहिंसा होणार आहे, पूर्णपणे अहिंसा नको ती अहिंसा होणार आहे, त्यामुळे हे युद्ध करून उपयोग नाहीये. दुसरी गोष्ट अर्जुन सांगतोय जर मी ह्या युद्धातून म्हणजे मला कळत नाही की मी युद्धातून भाग घ्यावा की नाही घ्यावा, मला तर योग्य वाटतंय की माझ्या हातामध्ये कटोरा घेऊन कुठेतरी भिक्षा मागावी, आणि मला योग्य वाटतंय. त्यानंतर अर्जुन तिसरी गोष्ट म्हणतोय मग त्याला कळत नाहीये की मी भिक्षा मागावी की युद्ध करावं. तिसरी गोष्ट अर्जुन म्हणतोय जरी मी युद्ध केलं तर त्याच्यामध्ये युद्धाचा परिणाम काय होणार माहित नाहीये, मी युद्ध जिंकणार आहे की युद्ध हारणार आहे आम्ही त्याची काहीच कल्पना नाहीये, त्यामुळे युद्धाचा काय रिझल्ट येईल काय परिणाम येईल ते मला माहित नाहीये. आणि त्यानंतर अर्जुन सांगतो की जरी मी युद्ध जिंकलो तरी हारण्यासमान येते, कारण हे धृतराष्ट्रांच्या पुत्रांचा वध होईल आणि त्यांचा वध झाल्यानंतर मी राज्य कोणाबरोबर भोगू, मला कसा काय आनंद मिळेल, मी आनंदात राहूच शकत नाहीये. तर ह्या 4 गोष्टींचा विचार करत अर्जुन पूर्णपणे संभ्रमात अडकलेला आहे आणि त्यामुळे अर्जुनाला काय करावं हे कळत नाहीये, सुचत नाहीये. तर ह्या ठिकाणी आपण 5 कारणं जी आहेत अर्जुनाने युद्ध न करण्याची ती आपण संपवलेली आहेत. त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 7 ते 10 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये अर्जुन जो आहे भगवंतांना पूर्णपणे शरणागत होत आहे. ह्याची चर्चा आपण पुढच्या रविवारी करूयात, कारण ह्या चर्चेला भरपूर वेळ लागणार आहे. 7वा श्लोक जो आहे त्याला 1 तास लागू शकतो, तर त्यामुळे ह्याची चर्चा आपण नंतर करूया. कोणाचा काही प्रश्न आतापर्यंत चर्चेवरती? प्रभूजी, हा जो शेवटचा पॅराग्राफ होता, मनुष्याला जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही त्याविषयी जर थोडं अजून सांगा ना. इंद्रिय निग्रह शेवटचे 4 सेंटेन्स. अर्जुन हा मोक्ष प्राप्तीचा सर्वस्व योग्य आहे. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञान अवस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधांविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते. तर इंद्रिय निग्रह करणं हा आपल्यासाठी फार प्रमुख महत्वाची गोष्ट आहे. त्याचमुळे आपण 4 नियमांचं पालन करतो. आपण नेहमी 4 नियमांचं पालन करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की व्यक्ती जो आहे हा मनुष्य स्तरावरती येतो. जोपर्यंत तो 4 नियमांचं पालन करत नाही तो पशु समान किंवा पशुपेक्षाही खालच्या दर्जाचा होऊन जातो. तर एखाद्या व्यक्तीला जर कृष्ण भक्ती करायची असेल तर त्याला पहिल्यांदा मनुष्य स्तरावरती येणं गरजेचं आहे.
मनुष्य स्तरावरती आल्यानंतर सुद्धा जे काही गरजेचं आहे त्या प्रकारे इंद्रिय निग्रह करणं गरजेचं आहे. अत्याहार प्रयासस्य प्रजल्पो नियमाग्रह जनसंघस्य लवल्यंच शरबीर भक्ती प्रसिद्धती. आठवते विनश्यती. तर आपल्या भक्तीचा नाश होऊ शकतो जर आपण अशा प्रकारच्या गोष्टींना जास्त आहार दिला तर, म्हणजे अत्याहार केला, जर आपल्या जिभेवरती आपलं नियंत्रण असेल, आपल्या श्रवणावरती किंवा कोणत्याही गोष्टीचा अत्याहार केला, किंवा जास्ती धनसंचय करणं किंवा कुठल्या गोष्टीचा संचय करणं, तर हे संचय करणं किंवा प्रजल्प करणं किंवा वाईट लोकांचा संग घेणं हे कशामुळे होतं? ज्या कारण आपला इंद्रिय भोग करण्याची इच्छा आहे आणि इंद्रियांवरती आपला निग्रह नाहीये, त्यामुळे आपला त्याच्याकडे जास्त पडतं आणि हे केल्यामुळे आपल्या भक्तीचा नाश होणार आहे. तर त्यामुळे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी इंद्रिय निग्रह हा फार प्रमुख गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण वाचो वेगम, मनसा क्रोध वेगम, जिव्हा वेगम, उदरपस्थ वेगम, ह्या 6 वेगांवरती नियंत्रण केल्यानंतर काय होणार आहे? सर्वमापिमाम पृथ्वींचा शिष्यात, तो व्यक्ती जो आहे हा पृथ्वीवरती या भूतलावरती शिष्य स्वीकारण्यास योग्य ठरतो. तर इंद्रिय निग्रह जो आहे ही आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी पहिली महत्वाची स्टेज आहे, ही पहिली महत्वाची पायरी आहे. ती पहिली महत्वाची पायरी पार केल्यानंतर आपण पुढे जाणार. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट समजण्यासाठी आहे की आपल्या भक्तीमध्ये फार विशेष गोष्ट आहे, ह्याचा आणि ह्याचा दोन गोष्टींचा मध्ये एकमेकांना मदत होते. आपण जर तीव्रतेने भक्ती केली तर इंद्रिय निग्रह आपला व्यवस्थित होईल. जसं प्रभुपाद सांगतात, कृष्णा कॉन्शियसनेस अँड सेन्स ग्रॅटिफिकेशन गो इल टुगेदर. म्हणजे कृष्ण भक्ती आणि इंद्रिय तृप्ती ह्या दोन गोष्टी एक समान चालत नाहीत, त्या एक दोन विरोधात चालतात त्या गोष्टी. तर जसं जर कृष्ण भक्तीचं पार्ट आपलं वाढलं, वजन त्याचं वाढलं, तर नक्की इंद्रिय तृप्ती जी आहे ती कमी होणार आहे. तर त्यामुळे इंद्रियांवरती निग्रह प्राप्त करायचा असेल तर आपल्याला त्याच प्रमाणात कृष्ण भक्ती ही तीव्र करणं गरजेचं आहे. तर दोन्ही गोष्टी एकमेकांच्या बरोबर हातात हात मिळून चालतात. म्हणजे जर एखादी कृष्ण भक्ती केली व्यवस्थित तर इंद्रिय निग्रह होईल. पण त्यासाठी महत्वाची गोष्ट की आपल्याला सुरुवात जी आहे ती इंद्रिय निग्रहांपासून करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या झोपेवरती नियंत्रण हवं, आपल्या खाण्यांवरती नियंत्रण हवं, आपल्या जे काही भोग करण्याची जी वृत्ती आहे किंवा कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांच्यावरती नियंत्रण प्राप्त करणं गरजेचं. जेव्हा आपण ह्यांच्यावरती नियंत्रण प्राप्त करू त्यावेळेस आपली जी भक्ती आहे, म्हणजे भक्तीमध्ये आपण काय करतो, हरे कृष्णाचा जप करतो, त्यात आपण पूर्णपणे तीव्रतेने तो जप करणार आहे, किंवा आपण भक्तांचा असं संग घेतो, सेवा करतो किंवा कीर्तनामध्ये भाग घेतो, या सगळ्या गोष्टींमध्ये रुची वाढणार आहे. पण आपण इंद्रियांवरती निग्रह नाही केला तर मंदिरात बसून सुद्धा, मी मुलांना नेहमी सांगतो, मंदिरात बसतात, कीर्तन करतात, पण नंतर कीर्तनामध्ये भाग घेण्याच्या ऐवजी भगवंत समोर असताना सुद्धा आपण समोर राहणाऱ्या सुंदर मुलीकडे पाहतो. मग आपल्या इंद्रियावरती निग्रह आहे का? भगवंतांची भक्ती करताना सुद्धा आपण चुकीच्या गोष्टी करू शकतो, तर त्यात अर्थ नाहीये. तर त्यामुळे इंद्रिय निग्रहापासून सुरुवात होईल, त्यानंतर आपण भक्ती तीव्रतेने करू आणि भक्ती तीव्रतेने केल्यानंतर आपला इंद्रिय निग्रह हा आपोआप होणार आहे. तर दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांबरोबर जातील. प्रभूजी बोला. त्याच्यामध्ये असं एक होतं की ज्ञान, आता बऱ्याच वेळेस आपण असं ऐकतो की भक्तीसाठी ज्ञानाची हे महत्वाचं, जसं आपण म्हणतो ज्ञान कर्मादी अनाव. चौथा अध्याय जो ना प्रभू, त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की प्रत्येकाने यज्ञ कर्म करावं. यज्ञ कर्म करावं म्हणजे जे काही कर्म आहे ते यज्ञ समजून करावं. आणि त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात यज्ञ कर्म जर करायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. तर ज्ञानामध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे भक्तियुक्त ज्ञान आणि दुसरं जे आहे हे वैदिक ग्रंथांचं ज्ञान आहे. त्या वैदिक ग्रंथांच्या ज्ञानामध्ये भगवंत सांगतात की वेद म्हणजे 3ऱ्या अध्यायामध्ये याचं वर्णन येणार आहे. भगवंत सांगतात की वेद जे आहेत इट इज लाईक अ फ्लॉवरी वर्ड, म्हणजे शब्दाचं जाळ आहे. शब्दजाळ म्हणतो आपण. वेद म्हणजे आहे शब्दाचं जाळ आहे, ज्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे कर्म केल्यानंतर, हे तपस्या केल्यानंतर, हा बळी चढवल्यानंतर, असे पूजन अर्चन केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टींची प्राप्ती होईल, असं वेदांमध्ये सांगितलं. वेदांचा भरपूर जो भाग आहे तो ह्या जगामध्ये भौतिक सुख कसं प्राप्त करावं त्याच्यावरती सांगितलेलं आहे. मग त्या ज्ञानाचं जर कोणी अध्ययन केलं तर व्यक्ती जो आहे हा संभ्रमित होऊ शकतो किंवा ह्या भौतिक गोष्टींनाच आसक्त होऊ शकतो. आपण इथे जे ज्ञान किंवा भक्तीचा विचार करतो हे भक्तियुक्त ज्ञान आहे. हे ज्या ज्ञान आहे ज्याच्यामध्ये भगवंतांची भक्तीबद्दल सांगण्यात आलेलं आहे. तर इथे जे प्रभुपाद म्हणतायत ज्ञान आणि भक्तीच्या शिवाय मोक्ष प्राप्ती शक्यच नाहीये, किंवा ज्ञान आणि भक्तीनंतरच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. तर हे ज्ञान म्हणजे भक्तियुक्त ज्ञान, ज्याच्यामध्ये भगवंत आणि भक्तांचा संबंध, त्याच्यामध्ये भगवंतांची विशेषता,
त्याच्यानंतर भगवंतांनी केलेल्या ज्या सृष्टीची निर्मिती आणि त्या निर्मितीचा भगवंतांशी काय संबंध आहे, या सर्व गोष्टींची जेव्हा चर्चा होते ते भक्तियुक्त ज्ञान आहे. आणि त्याच गोष्टीमुळे आपल्याला आपल्या आचार्यांनी, चैतन्य महाप्रभूंनी भगवद्गीता, श्रीमद भागवत आणि चैतन्य चरितामृत याच्या व्यतिरिक्त दुसरे ग्रंथ शिकण्यासाठी सांगितलेले नाहीये. जेव्हा चैतन्य महाप्रभू स्वतः प्रकाशानंद सरस्वतींच्या सभेमध्ये गेले होते, तिथे भरपूर संन्यासी होते आणि तिथे त्या संन्यासांबरोबर प्रभुपाद महाप्रभू दरवाजामध्ये बसले, तिथे सगळ्यांनी आपले पादत्राणे काढले होते. तर त्यावेळेस प्रकाशानंद सरस्वती येतात आणि म्हणतात, तुम्ही इथे का बसलात, तुम्ही आतमध्ये या, तुम्ही संन्यासी आहात. आणि त्यावेळेस त्यांना सांगतात की तुम्ही वेदांत सूत्राचा अध्ययन करा, तुम्ही वेदांताचं अध्ययन करणं गरजेचं आहे. पण आपल्यामध्ये संप्रदायामध्ये चैतन्य महाप्रभू स्वतः, तेव्हा चैतन्य महाप्रभू मी मूर्ख आहे, मला काय माहिती आहे. पण नंतर मग चैतन्य महाप्रभूंच्या अंगातली जी कांती, तेज पाहून ती लोक आकर्षित होतात आणि कळतं त्यांना की फार विशेष व्यक्ती आहे, आणि मग ते शरणागत होतात त्यानंतर चैतन्य महाप्रभूंना. पण चैतन्य महाप्रभूंनी स्वतः ह्या गोष्टींच्या, वेदाच्या अध्ययनामध्ये, वेदांत सूत्रांच्या अध्ययनाकडे जास्त ध्यान दिलं नाही. त्यांनी भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत हे ग्रंथ दिले जे भक्तियुक्त ज्ञान देतात. त्यामुळे इथे जे ज्ञानाचं वर्णन होतंय ते भक्तियुक्त ज्ञानाचं वर्णन होतंय. ठीक आहे प्रभू? येस, माईक मध्ये बोला, सगळ्यांना कळेल. हरे कृष्ण. जसं आज तुम्ही म्हणाला प्रभूजी की एखाद्याच्या जातीवरनं एखाद्याला मंदिरात प्रवेश देणं चुकीचं आहे, तर आता जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये जसं आपण फॉरेनच्या व्यक्तींना प्रवेश देता येत नाही, तर याला आपण कसं घ्यायचं? जगन्नाथपुरीमध्ये जे विषय, पहिली गोष्ट म्हणजे ते शंकराचार्य मठाद्वारे चालतं आणि शंकराच्या मठाद्वारे त्यांचा असं समज आहे की हे सगळे व्यक्ती जे आहेत ते अशुद्ध आहेत, कारण त्यांनी अशा अशा परिवारामध्ये जन्म घेतलाय. आणि त्याच कारणामुळे प्रभुपाद कधीच जगन्नाथपुरीमध्ये मंदिरात गेले नाहीत. प्रभुपाद जगन्नाथपुरीमध्ये एकदाच गेले. प्रभुपादांची नेहमी आवड होती. आपण जर प्रभुपाद लीलामृतमध्ये पाहिलं की प्रभुपाद नेहमी कोणती ट्रेन कलकत्त्यावरून जगन्नाथपुरीला जाते हे पाहायचे, की मला जगन्नाथपुरीला जायचं, जगन्नाथजींचं दर्शन घ्यायचं. पण प्रभुपादांना जेव्हा प्रभुपाद भक्तांना घेऊन गेले आणि त्या भक्तांना त्यांनी स्वीकार नाही केला, तर प्रभुपाद आतमध्ये गेले नाही. प्रभुपादांनी जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं नाही त्यावेळेस, कारण प्रभुपादांची इच्छा होती की ते सगळे शुद्ध वैष्णव झालेले आहेत, त्यांनी त्याचं जाऊन द्यावं. पण तो त्या मंदिराचा नियम आहे आणि त्या मंदिराचा नियम ते नंतरच पालन करायचंय. आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे आपण म्हणजे काही करू शकत नाही. आपण स्वतः जावं, दर्शन घ्यावं, भगवंतांना प्रार्थना करावी आणि परत. आणि जगन्नाथजी आहेत, जगन्नाथजी आहे ते फार कृपाळू आहेत. जगन्नाथजी पतित पावन जगन्नाथ म्हणून बाहेरून दर्शन देता येतं सगळ्यांना. आणि त्याचबरोबर चक्राचं दर्शन घेतल्यानंतर इक्वॅलंट टू जगन्नाथजीचं दर्शन घेण्यासारखंच आहे ते. पण आपण उत्साहाने जावं आणि जगन्नाथजींचं दर्शन घ्या. 3 तारखेला रथयात्रेमध्ये एकदम उत्साहाने जगन्नाथजींचं दर्शन घ्या. असं सांगितलं जातं, मृत्यूसमयी आपल्याला आपण जे काही केलं ह्या जन्मामध्ये हे सर्व काही आठवतं आणि त्याचं पूर्ण रिकॅप होतं. जसं रिवाइंड केल्यानंतर, कॅसेट रिवाइंड केल्यानंतर सगळ्या गोष्टी दिसतात ना, तसं सगळं दिसतं आपण काय काय केलं. पण जिथे जगन्नाथजींच्या रथामध्ये जगन्नाथजींना आपण पाहतो ना, तिथून थांबतो तो, त्याच्यानंतर पुढे काहीच दिसत नाही. आणि आपण मग अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, भगवंतांचं स्मरण करू शकतो. त्यामुळे प्रत्येक जगन्नाथ रथयात्रेमध्ये जिथे काही सहज सोपं म्हणजे आपण पोहोचू शकू तिथे आपण पोहोचणं गरजेचं आहे आणि भगवंतांचा रथ ओढणं गरजेचं. जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराज की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद भगवद्गीता की जय. तर पुढच्या रविवारी आपण पुढच्या श्लोकांवरती चर्चा करूयात. त्यानंतर 3 तारखेला रथयात्रेमध्ये सगळ्यांनी उत्साहाने भाग घ्या. आपल्याला क्लास नाही होणार आहे. त्याच्यानंतर 10 तारखेला आषाढी एकादशी आहे, त्यामुळे सर्वांना एकादशीची सुट्टी आहे. मी स्वतः जगन्नाथपुरीला चाललोय, त्यामुळे आपला क्लास नाही होणार आहे. 3 आणि 10ला क्लास नाही होणार. त्याच्यानंतर पुढचा क्लास आपण करूया.